5 4 3 2 1 सामना सुरू करायचा आहे. जोरदार टाळ्या सर्व खेळाडूंसाठी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. टेनिस क्रिकेट विश्वाची अशी एक स्पर्धा जी पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी तमाम क्रिकेट रसिक आतुर असतात. आणि आता सुप्रीमोला सुरुवात झाली आहे. 10व्या पर्वातील पहिली मॅच. हो, पहिलाच बॉल जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर अंधेरीच्या DN नगरचे गोलंदाज, ज्याला मुंबईचा जादूगर देखील म्हटलं जातं, अनिकेत सानप यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये म्हणजे सुप्रीमो ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त विकेट कोणी गेले असतील तर 22 विकेट अनिकेत सानप यांनी घेतल्यात. 2 मिनिटं. मित्रांनो, एअर इंडिया ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल सन्मान्य रवी बोधाडे साहेब यांचा एक भव्य सत्कार आता आपण घेणार आहोत. कारण एअर इंडिया म्हणजे असं बोलतो ना, दिल में इंडिया आसमान में एअर इंडिया. आणि एअर इंडियाने एकापेक्षा एक खेळाडू दिले. अगदी मणी पांडे सोमय्यापासून ते मोहिंदर अमरनाथ पासून ते सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग सारखे खेळाडू एअर इंडिया, प्रवीण आमरे सारखे खेळाडू एअर इंडियाने दिले. आणि रवी बोधाडे साहेब, आम्ही आपल्या अंतःकरणापासून आभारी आहोत. आपण हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल. सन्मान्य उद्धवजी यांचा शुभ हस्ते आपला एक भव्य सत्कार आम्ही करणार आहोत. त्याचा आपण सहर्ष स्वीकार करावा. खरंच हा सन्मान प्रत्येक खेळाडूचा आहे जो आज या ग्राउंड वरती खेळतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या सोयी उपलब्ध करून मिळालेल्या. तर हा भव्य सत्कार रवी बोधाडे साहेब, दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा आपलं जे सहकार्य लाभलं त्याबद्दल धन्यवाद. तर हा भव्य सत्कार संपन्न झालाय रवी बोधाडे साहेब यांचा. चला, समालोचन सुरू करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आदरणीय हिंदू हृदय सम्राट सिवान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. आणि बघता बघता संपूर्ण भारतातील आणि संपूर्ण जगातील टेनिस क्रिकेटच्या विश्वाच्या नजरा मात्र या स्पर्धेकडे येऊ लागल्या. आणि आदरणीय संजयजी पोतनी साहेब असतील, ॲडव्होकेट अनिल परब साहेब असतील, यांचं हे भव्य दिव्य आयोजन यावेळेला आपण पाहू शकता. अगदी खोलवर, परंतु एक वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर राहिला होता, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे. पवन केने आणि ओमकार केनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि आज या स्पर्धेचं अधिकृतरित्या उद्घाटन जर पाहिलं, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्यांनी कोरोनाच्या कालखंडामध्ये देखील आपल्या महाराष्ट्राला अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलं, असे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आणि खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेची शोभा या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे अनिकेत सानप, फिरकीचा जादूगर ही त्यांची ओळख आहे. यावेळेला वेगळा फटका खेळलाय. रिवर्सचा फटका सीमारेषेच्या दिशेने. या स्पर्धेतील पहिला चौकार. शानदार स्ट्रोक. एक बार फिर रचनात्मक बल्लेबाजी करना पसंद करते बल्लेबाज, खास करके पवन केने फॉर्म में खिलाड़ी है और एक अच्छा स्ट्रोक था जिसकी जरूरत है. तो स्टार्ट धीमा हुआ था, तो एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज पवन केने के बल्ले से आया. इसी कॉन्फिडेंस बिल्कुल बल्ले वाला है. स्कोर आप 8 रन बगैर किसी नुकसान के. तर टेनिस क्रिकेट विश्वाची नक्कीच सर्वांची मानाची स्पर्धा सुप्रीमो आहे. स्वप्न असतं प्रत्येकाचं ही स्पर्धा पाहणं देखील. आणि आज पहिल्याच दिवशी पहिल्या सामन्यासाठी चारी बाजूने प्रचंड गर्दी. हो हो, यावेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, गरकन गिरकी घेत असताना विकेटचं पतन. एक्शन रिप्ले देखे, क्रीज के कोने का बहुत अच्छा इस्तेमाल और टिप्पा खाने के बाद घुमाव मिला और कट करना चाहते थे बाहरी किनारा और फर्दी ने विकेट के पीछे बहुत अच्छा कैच लिया. पवन के ने बैक टू द पेवेलियन. अनिकेत ने स्ट्राइक किया, पहला विकेट अपने टीम के लिए दिलाया और एक प्राइस विकेट. चंद्रकांत जी, बहुत इंपॉर्टंट विकेट है. नक्कीच इन फॉर्मात आहे होते. या हंगामात जर पाहिलं तर पवन केने यांच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये ते लवकर बाद होताना पाहायला मिळत आहेत. कारण समोर जर पाहिलं, ज्यांनी या सुप्रीमो चषकामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त विकेट कोणी घेतले असेल तर मुंबईच्या DN नगर अंधेरीचा गोलंदाज अनिकेत सानप. 23 विकेट त्यांच्या नावावर लगावले गेले आहेत. आणि विशेष म्हणजे उमर 11च्या नावावर एक विक्रम आगळा वेगळा आणखी एक लगावला जातोय की प्रतिस्पर्धी संघाच्या 100वी विकेट ही आता या ठिकाणी घेतली गेलेली आहे.
टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट, हा माहोल जर पाहिला ना प्रशांतजी, कारण नव्हे म्हणजे IPL असताना देखील ही गर्दी, ही सुप्रीमोची ताकद आहे, ही आपल्या टेनिस बॉल क्रिकेटची ताकद आहे. आणि म्हणूनच की काय, या सर्वांना IPL पेक्षा मोठं काय असेल ना, हे टेनिस क्रिकेट आहे आणि सुप्रीमो आहे. म्हणून ही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणूनच आम्ही संजय पोतनीस साहेबांचं, ॲडव्होकेट अनिल परब साहेबांचं लाख लाख धन्यवाद, कारण तुमच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट विश्वाला मुंबईची शान आणि टेनिस क्रिकेट विश्वाचा अभिमान सुप्रीमो चषक पाहायला मिळत असते. ओहो, आणखीन एक चेंडू पुन्हा एकदा गर 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 वळतोय, कारण फिरकीचा जादूगर गोलंदाजी करतोय. नाव आहे अनिकेत सानप आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 8. धन्यवाद समालोचन कक्ष. मित्रांनो, आता आपण अजून एक सत्काराकडे वळणार आहोत. समालोचन सुरू ठेवा. मी प्रत्येक ओव्हरनंतर फक्त हँडओव्हर करा. थँक्यू. शुक्रिया सर। बीच मैदान पर अगर देखें तो अनिकेत बहुत बेहतरीन गेंदबाज है, लेग ब्रेक अच्छा करते हैं, टर्न होता है और एक बार फिर कैच उठा था, जीवनदान मिला था, उसके बाद में ज्यादा रन नहीं बना पाए पवन के ने। स्टार्ट आगाज देखा जाएगा, बिल्कुल इस वक्त आप देख रहे तो 8 रन 1 विकेट के नुकसान पर तो अनिकेत ने बहुत अच्छा स्टार्ट करके दिया अपनी टीम के लिए। उम्र 11 एंजल स्पोर्ट और SSC डोंबोली के बीच एक बहुत ही बड़ा संघर्षपूर्ण मुकाबला आप देख रहे हैं। स्टार्ट बहुत अच्छा हुआ, खास करके गेंदबाज अनिकेत की तारीफ करनी होगी, बढ़िया स्टार्ट और अच्छा कमबैक किया इस ओवर में। तर आपण या ठिकाणी पाहतोय SSC डोंबिवली हा संघ या स्पर्धेतील पदार्पण करतोय. साई शेलार यांचा संघ या हंगामात चांगला खेळलाय आणि त्यांना संधी देण्यात आली. एक चांगला संघ आहे, ग्रामीण खेळाडूंचा संचही चांगला बनवलाय, परंतु समोर देखील तेवढाच चांगला संघ आहे, म्हणजे मॅच चांगली होईल. एंजल कोलकाता अर्थातच उमर 11 आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब कंबाळपाडा डोंबिवली यांच्यातील मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु जसे फलंदाजीसाठी आपण पाहू शकता, फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत ओमकार केनी, तसे गोलंदाजीसाठी विकी भोईर. पहिला बॉल टप्पा पडतोय, वळण घेताना पाहायला मिळतोय, अपील केलं, अपीलाचा प्रभाव पंचांवर नाही पडला, परंतु एक धाव तिकडे मिळते लेग बाईटच्या स्वरूपात. आणि धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 9 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय, ज्याच्या वेगाच्या जोरावर भल्या
धन्यवाद. आता समालोचन सुरू करायला हरकत नाहीये, मात्र प्रत्येक ओव्हरनंतर थोडं एक पहिल्या मॅचसाठी कोऑर्डिनेशन ठेवायचं आहे. धन्यवाद. नक्कीच स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं. टेनिस क्रिकेट विश्वातील नंबर 1 स्पर्धा सुप्रीमो नंबर 1. ही सुप्रीमो पाहण्यासाठी कोणी ट्रेनने आले असेल, कोणी बसने आले असेल, कोणी रिक्षाने आले असेल, कोणी बाईकने आले असेल. प्रत्येकाने मात्र एअर इंडिया ग्राउंड गाठलाय आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायची आहे. यावेळेला आपण पाहू शकतो भावेश पवार यांना गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहे. ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा देखील पाहायला मिळते. भिवंडीच्या गोरसाई काबामधून सुरू झालेला प्रवास मात्र भावेश यांचा संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेरही जाताना पाहायला मिळाला. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका बाजूला विजय पवार आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर ओमकार केने यांना आपण पाहतोय या महत्वाच्या मॅच मध्ये. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण, बॉल सीमा रेषा पार, पहिला षटकार. ऑलराइट, क्या जबरदस्त स्ट्रोक था, टाइमिंग बन गया, बैकफुट चले गए, पुल किया खूबसूरती के साथ ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. दर्शन स्ट्रोक मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड, क्योंकि मोमेंटम गेंदबाजी की तरफ जा रहा था. उसी वक्त एक अच्छा स्ट्रोक आया और जिसके कारण डोंबिवली को कमबैक करने का मौका मिला. एक खूबसूरत सिक्सर इस टूर्नामेंट का बल्लेबाज, लेफ्ट हैंडर बल्लेबाज ओमकार केने के बल्ले से. ओमकार केने नवी मुंबईचा हा खेळाडू यांच्या बॅटमधून यावर्षीचा पहिला षटकार आलाय. यावेळेला मात्र अतिरिक्त उसळी देखील पाहायला मिळते आणि मागील बॉलवर जरी मोठा फटका आला असेल तर कमबॅक करण्याचा प्रयत्न. प्रशांतजी, या ठिकाणी खेळणं प्रत्येकाचं स्वप्न या करता असतं, कारण इकडे जर आला तर 6 काही छोटा नाहीये. एवढा मोठा लांबवरचा षटकार मारणं कुणाचंही काम नसतं आणि 8-8 ओव्हरच्या मॅचेस पुरेपूर इकडे पुरेपूर क्रिकेट आहे. यावेळेला मात्र फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि पंच जर पाहिलं तर या ठिकाणी नो बॉल घोषित करतायत. चुकीच्या पद्धतीचा बॉल होता, बीमर होता आणि त्यामुळे नो बॉल घोषित केलाय. बिल्कुल इस वक्त गेंद बहुत ऊपर थी तो उसके बाद में नो बॉल का इशारा. सुप्रीम चषक 2023 सीजन 10 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री दे घुमा के खेलने का मौका मिलेगा. यहाँ ज़्यादा आगे डालने की कोशिश की, थोड़ा सा फंस गए हैं, लेकिन अगली वाली गेंद नेक्स्ट तो गेंद है बहुत महत्वपूर्ण होगी. और स्ट्राइकर पर बल्लेबाज बिल्कुल इस वक्त देख रहे हैं बल्लेबाजी करने के लिए तैयार. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. विजय यांच्या बॅटमधून आलेला फटका मिड विकेटच्या दिशेने जातोय आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव घेतली गेली. धाव संख्या 1 ने पुढे सरसावताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचतील 24 धावांवर. पहिल्या दिवशी आणि पहिल्याच मॅच मध्ये एक रेकॉर्ड झाला या स्पर्धेमध्ये. सुप्रीमो ट्रॉफी युट्यूब चॅनल आणि 70-70 लाईव्हच्या माध्यमातून कोणत्याही स्पर्धेचा एक रेकॉर्ड होतोय. 20,000 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला पहिल्याच मॅच पासून जुडले गेलेत. क्या माहौल बन गया. बिल्कुल देखिए लाइव बहुत सारे दर्शक भी है और इस मैदान पर चारों ओर दर्शक मैं दिख रहा हूँ. दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है. क्या माहौल बन गया है. स्कोर 24, 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त होता. ये दर्शक श्रेष्ठ कदम जो बिल्कुल पिछले साल भी इनको बहुत प्यार मिला था और एक बार फिर सपोर्ट करने वाली ये दर्शक है. यूट्यूब पर बहुत सारे दर्शक है, इस मैदान पर बहुत सारे दर्शक है. ये मैदान बिल्कुल खचाखच भरा हुआ है. धन्यवाद समालोचन कक्ष. मित्रांनो, आताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले आमदार सन्मान्य सुनील शिंदे साहेब यांचा एक भव्य सत्कार आता आपण घेणार आहोत. अगदी लोअर पडेल स्टेशन पासून ते वरळीपर्यंत अशी एकही गल्ली नाही, बिल्डिंग नाही, चाळ नाही जिथे शिंदे साहेबांचं काम नाही. सभा मंडपाचं काम, रस्त्याचं काम, कुठलीही समस्या असो, आणि वरळीचे सुनील गावस्करच म्हणावं लागेल, तर सुनील शिंदे साहेब यांचा एक भव्य सत्कार आपल्या बाई यांच्या हस्ते आपण करत आहोत. सुनीलजी, आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आई मुंबादेवीचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहो, अशा लक्ष शुभेच्छा. परत एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी जर पाहिलं तर विकी भोईर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी, विकेट जरी नाही आली परंतु गोलंदाजी चांगली होती. 25 धावा धावफलकावरात आहे आणि चौथं षटक मार्गस्थ आहे. वर्षभर वाट पाहिली जाते सर्वांकडूनच या स्पर्धेची. हो, यावेळेला एक चांगला बॉल, परंतु बॅकफुटला गेले आणि पॉईंटच्या दिशेने केवळ ढकललं या बॉलला आणि एक धाव तिकडे घेतली गेली. धाव संख्या 1 ने पुढे जाते. मागील हंगामात जर पाहिलं तर हे फलंदाज देखील तेवढ्याच चांगल्या फॉर्मात पाहायला मिळेल. ओमकार केने आणि ऐरोली नवी मुंबईपासून सुरू झालेला प्रवास त्यांनी सर्वांना प्रभावित केलं आणि सुप्रीमो ट्रॉफीमध्ये मात्र SSCC डोंबिवली संघात सलामीवीर म्हणून त्यांची निवड झाली. परंतु गोलंदाजही कमी नाहीयेत. विकी भोईर, नवी मुंबई. यावेळेला भन्नाट वेगात चेंडू मात्र पाहायला मिळतोय.
धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 27 धावांवर हा धाव फलक जाताना पाहायला मिळतोय. सुप्रीमो नंबर 1 का आहेत याची खूप सारी उदाहरणं देता येतील. विशेष म्हणजे या ठिकाणचा माहोल, प्रेक्षकांची गर्दी, भव्य दिव्य आयोजन, पारितोषिकांची रेलचेल आणि क्लास म्हणजे अखिल भारतातील सर्वोच्च संघ त्यांचा समावेश देखील या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि एक ना अनेक कारणं आहेत ज्यामुळे सुप्रीमो नंबर 1 आहे आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याची आतुरता सर्वांना असते. यावेळेला सरळ त्या समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात विकेट. तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही जिंक ओ क्या जबरदस्त गेंदबाजी. विकी बोहिर इस सीजन में फॉर्म में गेंदबाज है, अच्छी गेंदबाजी कर रहे बड़े टूर्नामेंट में. और विजय पवार जिनके लिए ये गेंद देखिए किस तरह से गेंदबाजी हुई. विकी बोहिर ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद को मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे. और बल्लेबाज की बात करें तो ओंकार केनी लेफ्ट हैंडर बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए. 27 पर दूसरा झटका. और चंद्रकांत जी इस मुकाबले की बात करें या विकी की बात करें तो इस सीजन में सबसे बेहतरीन प्रदर्शन किया है प्रमुख गेंदबाज के तौर पर, तो उनका स्पेल बहुत अच्छा चल रहा है. और पवन के ने जो बिल्कुल यहाँ आक्रामक लग रहे थे, बैकलिप का ज्यादा इस्तेमाल करने का मौका नहीं मिला, मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे, थोड़ा फंस गए. और दूसरा झटका एसएससी डोंबिवली के उम्मीदों को लगता हुआ. धावसंख्या जर पाहिली तर 27 असताना दुसरी विकेट येताना पाहायला मिळते. पवन केने माघारी परतले आणि त्यांच्या जोडल्या जर पाहिलं तर ओमकार केनी देखील माघारी परतलेत. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील रितेश पाटील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी रितेश पाटील करतायत. भिवंडी दापोडेला बिलॉंग करणारे खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहिलं. प्रितेश एक युवा खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध केलंय या खेळाडूने. पाहूया प्रितेश कशा प्रकारची कामगिरी करतात. विशेष म्हणजे प्रितेशमध्ये खूप सारे गुण आहेत. प्रितेश कबड्डीचा नक्कीच ठाणे जिल्ह्यासाठी कबड्डी खेळलाय. प्रितेश लंगडीसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय आणि प्रितेश टेनिस क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी करतायत आणि तीच कामगिरी त्यांना मात्र आता या ठिकाणी घेऊन आलेली आहे. पाहूया भिवंडीच्या दापोडे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज सुप्रीमोमध्ये दाखल झालाय, पदार्पण करतोय. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने ढकललाय, अंदाज घेतला बॉलचा, बॉलला मात्र कव्हर्सला ढकललं. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय आणि दुसरीही धाव. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. विशेष म्हणजे दोघांचा एकमेकांवर विश्वास पाहिजे अशा प्रकारच्या धावा घेण्यासाठी आणि तो इकडे पाहायला मिळाला. आणि एका धावेचं रूपांतर 2 धावात करताना पाहायला मिळाले. कारण सुप्रीमो खेळणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि त्यातल्या त्यात सुप्रीमो पाहणं देखील. प्रेक्षकांची चर्चा अगोदरच सुरू असते की आम्ही सुप्रीमो पाहायला जाणार आहे. हे 5 दिवस आम्ही सुप्रीमोसाठीचे आहेत. आपल्या नातेवाईकांकडे मुंबईत देखील कितीतरी प्रेक्षक येतात स्पर्धा पाहायला. हो, यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू, परंतु हळूवार पद्धतीने याही वेळेला मात्र बॉलला ढकललं. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, परंतु वाटलं इकडे रिस्क होऊ शकते आणि तेच या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणी नकार दिला आणि त्यामुळे आणखीन एक धक्का या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू बाद. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना. धन्यवाद डीजे. आता आपण एक सत्कारकडे वळणार आहोत. मी विनंती करणार आहे सदाभाऊ यांना, आपल्यामध्ये माजी नगरसेवक कप्तान मलिक साहेब उपस्थित आहेत, त्यांचा एक भव्य सत्कार आपण घेणार आहोत. कप्तान मलिक जी, आपका एक भव्य सत्कार करते हुए हमें मजीद खुशी हो रही है और आपको आने वाले दिनों की लाखों शुभकामनाएं और आप इंशाअल्लाह बहुत नेकियों और बरकतों के साथ आगे बढ़ते रहे. सदाभाऊ परब यांचा शुभ असते हा भव्य सत्कार. त्याचप्रमाणे सन्मान्य विजू शिंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा एक सत्कार आपण घेणार आहोत. सदाभाऊ परब यांच्या शुभ हस्ते विजूबाई आपलं हार्दिक स्वागत आहे. सदाभाऊ यांच्या शुभ हस्ते विजू शिंदे साहेब यांचा एक सत्कार आपण घेणार आहोत. सन्मान्य विजू शिंदेजी यांचा एक भव्य सत्कार आपण इथे घेत आहोत. सदाभाऊ परब यांच्या शुभ हस्ते. आणि जाऊया परत एकदा समालोचन कक्षामध्ये, जिथे सज्ज होत आहेत आपले 2 युवा मित्र आणि हे आपले 2 मित्र रेडी आहेत. धन्यवाद सर.
4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि 4 षटकं संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली आहे 30. काही विकेट देखील मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतात 3. तर पाहूया येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये काय होणार आहे. नवीन बॅटर म्हणून महेंद्र मागे भिवंडीच्या वाशेरे गावचा एक धडाकेबाज बॅटर बॅटिंगसाठी जरूर आलेले आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर युवा प्रितेश ही जोडी कशा प्रकारची कामगिरी करते पाहायचं आहे. परंतु मुख्य समालोचक म्हणून असतील माझ्याबरोबर विरारचा आवाज प्रशांत जी आदावडे. शुक्रिया चंद्रकांत जी, वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। और वह काफी ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को साइड पर खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन गेंद और बल्ले के बीच वो संपर्क नहीं हो पा रहा है और 22 का इशारा होता हुआ। स्कोर की बात करें तो रन संख्या 31, 3 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। सुप्रीमो फाउंडेशन प्रेजेंट टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप सुप्रीमो चषक 2023 सीजन 10 और प्रतियोगिता का आज का पहला दिन आप देख रहे हैं। एयर इंडिया के मैदान पर क्या खूबसूरत नज़ारा है और शानदार उद्घाटन समारोह के बाद ये पहला मुकाबला उमर 11 एंगल स्पोर्ट और एक तरफ एसएससी डोंबिवली भावेश पवार, जिन्होंने पिछले साल भी बहुत बेहतरीन प्रदर्शन किया है। इनके खाते में 5 विकेट है इस प्रतियोगिता में। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, गति का इस्तेमाल किया, स्टीयर किया, खिलाड़ी है बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं और 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ रहा है 32 रन 3 विकेट के नुकसान पर। बल्लेबाजों की बात करें तो इस वक्त एक साझेदार की जरूरत है। प्रीतेश पाटिल और महेंद्र दोनों के पास काबिलियत है, लेकिन आप सुप्रीमो चषक खेल रहे हैं तो उसका भी दबाव होगा। बहुत सारे दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए हैं, लाइव भी बहुत सारे दर्शक है, इस एयर इंडिया मैदान पर बहुत सारे दर्शक है। ये मैदान आप देख रहे हैं तो दर्शकों से खचाखच भरा हुआ है। भावेश पवार लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे दूर वाले एंड से। इस गेंद को इस वक्त अनिकेत फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं, बहुत महत्वपूर्ण है क्योंकि दूसरा ओवर डाल रहे इंपॉर्टेंट खिलाड़ी जिन्होंने 20 से ज्यादा विकेट लिए हैं, कमाल की गेंदबाजी की है। जब एक बार फिर वो मिट्टी के विकेट पर गेंदबाजी करते तो और निखर कर आते हैं। पहले ओवर में 8 रन दिए थे, 1 विकेट छटकाया था। भावेश पवार ने भी बहुत अच्छी गेंदबाजी की है और उनके नाम पर 5 विकेट है। तो दूसरी तरफ से अगर देखें तो गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अनिकेत तैयार। पिंडी की जमावट देखे बल्लेबाज महेंद्र मागे के लिए 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं और एक स्लीप है, उसके साथ गली पॉइंट, इस टक्कर पर खिलाड़ी तैनात। टप्पा खाने के बाद घुमाव मिला, गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते थ्रू करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ 34 रन 3 विकेट का नुकसान पर 34 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। प्रतियोगिता का पहला दिन और पहला मुकाबला, बहुत ही महत्वपूर्ण ये मैच और दोनों टीमों के लिए बिल्कुल महत्वपूर्ण है। खास करके एसएससी डोंबिवली की टीम भी बहुत तगड़ी टीम है, बहुत सारे यंग खिलाड़ी इनके पास। तो दूसरी तरफ से उमर 11 जिनके पास सारे अनुभवी खिलाड़ी। अनिकेत सानप रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, हवा में गेंद है, पीछे खिलाड़ी और लिया कैच। चौथे विकेट का पतन, शानदार गेंदबाजी अनिकेत द्वारा। ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना अनिकेत हा भग आणखीन एक विकेट या ठिकाणी अनिकेत यांच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळते की या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज मुंबईच्या अंधेरी डीएन नगरचे अनिकेत सानप का आहेत दाखवून देत आहेत. इकडे प्रितेशला थोडीशी चुकी करण्यास भाग पाडले, कारण नॉर्मली ज्यावेळेला डावखुरी हाताचे गोलंदाज येतात त्यांच्या विरुद्ध उजव्या हाताचे फलंदाज रिवर्सचा अवलंब करतात जरूर, आणि इकडे तसाच एक अवलंब करण्याचा प्रयत्न राहिला आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर विकी यांच्याकडून एक चांगली कॅच पकडली गेली आणि दबाव मात्र आता थोडासा शिफ्ट झालाय तो एसएससी डोंबिवली संघाकडे. त्यांच्याकडे चांगली स्ट्रेंथ आहे, बॅटिंग लाईनअप देखील खूप चांगली आहे आणि ते मात्र यातून बाहेर पडू शकतील, कारण या स्पर्धेचा जर आपण आढावा घेतला तर 8 षटकात 50-60च्या दरम्यान देखील चांगल्या मॅचेस होताना आपण कित्येकदा पाहिलंय. त्यामुळे तिथपर्यंत नेण्याची जबाबदारी मात्र इकडे असणार आहे आणि ते आता केलं जाईल का? बिल्कुल सही। जब 8 ओवर का मैच आप खेलते तो आपका जो टेम्परामेंट है, आपके जो टेक्निक है, एक बार फिर आपका जो टाइमिंग, सारी चीज़ें टेस्ट हो जाएगी क्योंकि आपको आदत 6 ओवर की है, आप 8 ओवर का मैच खेल रहे हैं। लेकिन ये खूबसूरत एक बार फिर गाड़ी भी देखे, मैन ऑफ द सीरीज के जो हकदार बनेंगे उनके लिए खूबसूरत गाड़ी है, 4 व्हीलर है। पिछले साल बहुत बढ़िया प्रदर्शन रहा था मुन्ना शेख का, शानदार बल्लेबाजी के थे, 70 से ज़्यादा रन बनाए थे और मैन ऑफ द सीरीज के हकदार बने थे। अब चक्कर बल्लेबाजों के ऊपर आपने सही कहा कि दबाव बना हुआ है,
यहाँ मोमेंटम गेंदबाजों के पास बहुत अच्छी गेंदबाजी अनिकेत द्वारा अभी तक 11 गेंदों में 11 रन दिए और 2 विकेट चटकाए हैं। इस वक्त स्कोर 34, 4 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए। ये खूबसूरत ट्रॉफी, ये लड़ाई, ये बैटल बिल्कुल आप देख रहे हैं इस खूबसूरत ट्रॉफी के लिए। सुप्रीमो ट्रॉफी है, इस प्रतियोगिता का बेसब्री से सब लोग इंतजार कर रहे थे और आज शानदार उद्घाटन समारोह के बाद ये पहला मुकाबला, पहला घमासान आप देख रहे हैं। अजय पाटिल और वहां पे गेंद को खेल दिया है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मॉर्निटर पर मौजूद है, गेंद के नीचे और बहुत ही बेहतरीन कैच, बल्लेबाज आउट। इंपॉर्टेंट विकेट है, विकेट गिरने का सिलसिला जारी है। शानदार गेंदबाजी, उमर खान ने लिया शानदार कैच। ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा एक विक्रम अनिकेत सानप यांच्या नावावर लगावला गेलेला आहे। सुप्रीमो ट्रॉफी मध्ये 25 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरतायत अनिकेत सानप। शानदार गेंदबाजी, बिल्कुल आप टिप्पा देखिए ऑफ स्टंप के बाहर था, गेंद को खेलना तो चाहते थे मिड ऑफ के ऊपर से या एक बार फिर लॉन्ग ऑफ का खिलाड़ी उनके ऊपर से खेलने की कोशिश, लेकिन ज्यादा शरीर से दूर खेले, अवे फ्रॉम द बॉडी खेले, तो इसीलिए उमर खान ने बहुत बढ़िया कैच लिया और ये 25वां विकेट था। बहुत बढ़िया गेंदबाजी आज अनिकेत सानप द्वारा, कैच पेल रहा है। क्या बात आहे। आणि अनिकेतचे चाहते देखील या ठिकाणी खास दाखल झालेले आहेत, कारण ही IPLच आहे आपल्यासाठी टेनिस क्रिकेटची। प्रत्येक खेळाडूचे चाहते, हो हे घ्या, अनिकेत सानप यांचे चाहते देखील आवर्जून उपस्थित राहिलेत। अनिकेत यांची एक आणखी एक खासियत आहे प्रशांतजी, आपण एखाद्या गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करताना पाहतो, परंतु अनिकेत सानप यांची खासियत आहे ते सेलिब्रेशनच करत नाहीत, हे त्यांची एक वेगळी खासियत आहे। आणि मुंबईला फिरकी गोलंदाजीची परंपरा आहे, आजच नाही तर कित्येक वर्ष मुंबईने टेनिस क्रिकेटमध्ये खूप सारे स्पिनर्स दिलेले आहेत आणि त्या परंपरेला पुढे घेऊन जाणारा दादा लेग स्पिनर कोण असेल, दादा गोलंदाज कोण असेल, तर त्यांचं नाव आहे अनिकेत सानप। और लेदर बॉल का अनुभव भी इनके पास है, बहुत बढ़िया गेंदबाजी की आज इस ओवर में, खास करके आप देखें तो 2 ओवर का जो इनका स्पेल रहा, 2 ओवर 11 रन और 3 विकेट, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। 5 ओवर के बाद 34, 5 विकेट के नुकसान पर और 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमाते हुए। देखिए पहले 5 ओवर आपने मिस किया, क्या 8 ओवर का मैच आप खेल रहे हैं, तो चंद्रकांत जी किसी भी बल्लेबाज ने ज्यादा वी में खेलने की कोशिश नहीं की, स्ट्राइक रोटेट करने का प्रयास नहीं किया, हरदम एक बार फिर देखो वो फैंसी स्ट्रोक करने की कोशिश की और उसके कारण विकेट गिरने का सिलसिला जारी रहा। आणि गोलंदाजीसाठी येतात गतवर्षीच्या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये पदार्पणात बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेणारा दिल्लीचा राजू मुखिया गोलंदाजीसाठी। और टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाती हुई गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं राजू मुखिया की बात करें तो इन्होंने 36 रन दिए थे और 10 विकेट चटकाए थे और सबसे बेहतरीन गेंदबाजी करने वाले गेंदबाज इस वक्त आपके स्क्रीन पर है, कॉम्पॉक्सन से गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 34, 5 विकेट के नुकसान पर राजू मुखिया, आपकी स्क्रीन पर स्ट्राइक के रेन पर महेंद्र। इनके पास काबिलियत है, आने वाले 3 ओवर में अगर वो आखिर तक खेलते तो मजा आएगा। टप्पा खाने के बाद उछालता, गेंद को फेल दिया, पॉइंट क्षेत्र में खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का अवसर, स्ट्राइक रोटेट करने की कोशिश जरूर हो रही है, प्रेशर बना हुआ इस वक्त बल्लेबाजों के ऊपर, मोमेंटम गेंदबाजों की तरफ है। अनिकेत सानप का ओवर, खास करके 2 ओवर का जो स्पेल रहा था बहुत बढ़िया, और ये बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए जेडी आए हैं जो आजकल बल्लेबाजी पे बहुत बढ़िया करते हैं। नक्कीच इकडे एकमेकांना स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं आहे, मायनस बॉलवर प्रहार करणं गरजेचं आहे आणि ती क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे। जेडीने म्हणजे जयदीप भोंडिवलेने शहापूर तालुक्यातील गोकुळगावचे खेळाडू आहेत, परंतु त्यांच्याकडे बॉलिंग बरोबर बॅटिंगमध्ये देखील कौशल्य दाखवण्याची क्षमता आहे आणि आज ती वेळ आली आहे। मॅच विनर महेंद्र मागे आणि जयदीप भोंडिवले यांना मात्र काही करावं लागेल, परंतु तेवढाच चांगला गोलंदाज समोर आहे, कस दोन्ही बाजूला लागणार आहे। और ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद कवर क्षेत्र में खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछाल मिला, गेंद चलेगी विकेट कीपर के दस्तानों की तरफ और रन की कोई गुंजाइश नहीं है, रन बनाने का कोई अवसर नहीं है। इस विकेट पर गेंदबाजों के लिए मदद है, पिछले साल भी देखिए भावेश पवार, नाजिम गुल्ली, उसके साथ अगर देखें तो राजू मुखिया, क्या जबरदस्त गेंदबाजी की थी। अब चक्कर राजू तैयार, अच्छा स्ट्रोक लेकिन खिलाड़ी तैनात, 6ठे विकेट का पतन, अच्छा कैच विकी बोयर का, ये विकी बोयर का बिल्कुल दूसरा कैच है, शानदार कैच, बल्लेबाज आउट, 6वां झटका। सुप्रीमो 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 नंबर 1
झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळ आणखीन एक विकेट. थोडासा दबाव वाढत चाललाय कारण विकेट येत आहे. सुरुवात चांगली झाली होती परंतु त्यानंतर विकेट आल्या. काय माहोल आहे या ठिकाणी. सर, एखाद्या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आम्ही गर्दी पाहिली आहे, परंतु एखाद्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एवढी गर्दी कुठे होऊ शकते? त्याचं नाव केवळ सुप्रीमो, सुप्रीमो आणि सुप्रीमो. सुप्रीमो नंबर 1 भाई बिल्कुल इसीलिए कहा जाता है। और इस वक्त अगर देखें तो पहले दिन से पहले बॉल से ये सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं। और चंद्रकांत जी, इस स्टेडियम पर बहुत सारे दर्शक हैं, 70-70 लाइव, एक बार फिर सुप्रीमो का जो यूट्यूब चैनल है वहाँ भी बहुत सारे दर्शक हैं और एक अच्छा सपोर्ट इंतजार कर रहे थे। सब लोग बेसब्री से इंतजार कर रहे थे इस टेनिस क्रिकेट के वर्ल्ड कप का, मतलब सुप्रीमो चषक का। स्कोर की बात कर तो 35 से 6 विकेट के नुकसान पर ये बचे। बिल्कुल आप देख रहे हैं इस वक्त आपके स्क्रीन पर। और 70-70 की टीम भी बहुत अच्छा काम कर रही है। राजू मुखिया जो प्रमुख गेंदबाज है फिलहाल इस वक्त अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, कॉम्बॉक्स से गेंदबाजी कर रहे हैं। साई शेलार ये खिलाड़ी जिनके ऊपर बिल्कुल अब कैमरा भी रहेगा और निगाह भी रहेगी क्योंकि बहुत बेहतरीन खिलाड़ी है। प्रेशर बना हुआ है बल्लेबाजों के ऊपर। टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है और इसके बाद में अगर देखें तो वह गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती है। अच्छी गेंदबाजी, टिप्पा खाने के बाद आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंदबाजी जब आप खेल रहे हैं, विकेट से मदद मिल रही है। राजू मुखिया प्रमुख गेंदबाज के तौर पर बहुत बढ़िया गेंदबाजी कर, टॉप क्लास गेंदबाजी रही थी पिछले साल में। कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना चाहते थे लॉन्ग ऑफ क्षेत्र में, बीट हुए बल्लेबाज, गेंद चली गई विकेट कीपर की दस्तानों की तरफ। फरदीन ने अपना काम पूरा किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। 6 ओवर 35 रन 6 विकेट के नुकसान पर। विकेट्स आर फॉलिंग इन रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड एंड नाउ नीड अ पार्टनरशिप, साझेदारी चाहिए। और क्या जबरदस्त गेंदबाजी, फंटास्टिक बॉलिंग बाय द ऑल द बॉलर्स। 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे मी म्हणेल आणि या 2 ओव्हरमध्ये जर कुठे 15-20 रन आल्या मॅच फाईट होऊ शकते आणि तिथपर्यंत टीम जाऊ शकते, ते प्रयत्न करावे लागेल. राजू मुखिया यांनी देखील अनिकेत सानप यांच्याप्रमाणे खूप चांगली ओव्हर केली. त्याचबरोबर जर पाहिलं तर त्यांच्या गोलंदाजीत वेग नव्हता, ते पिचिंग करत होते आणि बॉलला कट करण्याचा प्रयत्न करत होते. आणि माझ्या मते त्यांच्या उद्या मॅच आहेत, परवा मॅच आहेत, आवर्जून टीव्हीवर मॅच पाहत असतील किंवा मैदानात आले असतील की कशा प्रकारे विकेट काय सांगते. आणि इकडे जर पाहिलं तर नॉर्मली म्हणजे 60% वेळा तर गोलंदाजांचा वर्चस्व असतं, कारण गोलंदाजांसाठी पोषक, आणि बऱ्याचदा आपण पाहिलं जातं की फलंदाजांना पोषक मैदानं असतात, छोटी छोटी मैदानं असतात, खेळपट्ट्या फलंदाजांना पोषक असतात, परंतु इकडे गोलंदाजांसाठी देखील खूप काही आहे. ही देखील एक सुप्रीमोची खासियत आहे आणि त्याचमुळे की काय ही स्पर्धा एक वेगळ्या स्तरावर जाते. पहा, आमचे मुंबईकर जे आहेत ते चाकरमानी असतात, म्हणजे दिवसा ऑफिसला आणि ऑफिसवरून लवकर यायचं, म्हणजे काही जण, आणि नंतर आल्यानंतर घरी, नंतर जेवण, नंतर पहिलं ग्राउंडवर जायचं आणि मॅच पाहायची. हे 5 दिवस मुंबईकरांचे आहेत ना, हे सुप्रीमोचे आहेत. मुंबईच काय, आजूबाजूच्या उपनगरांमधून, जिल्ह्यांमधून, शहरांमधून सर्वांच्या पावलं मात्र सुप्रीमोकडे येताना पाहायला मिळतील. आणि या भव्य दिव्य आणि टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वोच्च आयोजन कसं आहे हे पाहण्यासाठी आलेत. भावेश पवार का ये दूसरा ओवर, भावेश ने पहले ओवर में 10 रन दिए थे। और एक तरफ अगर देखें तो महेंद्र, जिनके पास अनुभव है, जिनके पास काबिलियत है, उनको वो आखिरी 12 गेंदें खेलने की जरूरत। साइज शेलार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया। सुप्रीमो सिक्सर, बहुत खूबसूरत ये स्ट्रोक है, टाइमिंग बेहतरीन, वाह मजा आया देखने के बाद। ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी. तर मोठा फटका, महेंद्र मागे हे भिवंडीच्या वाशेरे गावचं असं नाव आहे, लांबच लांबवर षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत, आणि आला एक मोठा फटका. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गति का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया, गली क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। सेंसिबल क्रिकेट, जो पहले 5 ओवर के जो कहानी रही है, 6 ओवर की कहानी रही है, जिसमें आपने एक बार पे स्ट्राइक रोटेट नहीं किया, जब खराब गेंद आई उसके ऊपर प्रहार नहीं किया। फिलहाल जो बल्लेबाजी हो रहे हैं बिल्कुल सेंसिबल, खास करके महेंद्र मांगे द्वारा। महेंद्र प्लेइंग 110, स्कोर 42 पर 6, 7वां ओवर प्रगति पर है। साइज शेलार और महेंद्र दोनों बल्लेबाज यहाँ क्या सेंसिबल क्रिकेट खेलेंगे, क्या रन बनाएंगे, वो देखना बहुत जरूरी। टप्पा खाने के बाद उछाल था, बिल्कुल घुमाव भी है। और भावेश पवार ने पिछले साल जो 9वां सीजन था वहां भी जाके जबरदस्त गेंदबाजी की थी, बहुत ज्यादा गेंदों को कट किया था। अभी देखिए उछाल है और घुमाव है, तो बल्लेबाज बिल्कुल साई शेलार के पास कोई विकल्प नहीं था।
और टप्पा खाने के बाद उनसे दूर जाती हुई गेंद, शानदार गेंदबाजी कर रहे हैं भावेश पवार। लेफ्ट आर्म राउंड विकेट, स्टंप के अंदर गेंद थी लेकिन घुमाव मिला, बीट करते हुए क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। ये खासियत है भावेश पवार की, ऑलराउंडर खिलाड़ी है, इस सीजन में लाजवाब गेंदबाजी के। लेकिन ये मिट्टी के विकेट है, जब मिट्टी के विकेट में जो एक बार फिर आप गेंदबाजी करते हैं और निखर कर आते हैं। ये हमने पिछले साल भी देखा था, बल्लेबाजों को थोड़ा सा और ज्यादा एफर्ट लगाने की जरूरत। छोटी गेंद पर प्रहार किया गया, खिलाड़ी डीप स्क्वायर लेग पर मौजूद है, गेंद के नीचे और भावेश पवार जिन्होंने लिया विकेट और साई शेलार बैक टू द पेबल इन बिग विकेट। ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू समालोचन कक्षाची मित्रमंडळी आपले आहेत. श्रेयस कदम आपला जो एक खेळाडू आहे त्याचे आई वडील सुद्धा आलेले आहेत स्टेडियम मध्ये मॅच बघायला आणि ही खरं खासियत आहे सुप्रीमोची. काय म्हणाल? क्या बात है, क्रिकेट के साथ देखिए आज श्रेयस कदम एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी सब लोग जानते हैं, लेकिन आज अपने बेटे का खेल देखने के लिए उनके जो पापा पहुंच चुके, मम्मी पहुंच चुके, बहुत बड़ी उपलब्धि। और बल्लेबाज साही बैक टू द पेबल चले गए। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन भावेश पवार द्वारा। अशरफ ज्यांच्या माध्यमातून घेतली गेली कॅच या मैदानात अशरफ यांच्या खूप साऱ्या फिल्डिंग आमच्या या स्पर्धेच्या आठवणी आहेत, ज्यांनी फिल्डिंगच्या जोरावर मॅच मात्र पलटवताना पाहायला मिळाले. त्यांनी घेतली कॅच आणि नक्कीच जसं उल्लेख केला आमचे निवेदकांनी की या ठिकाणी श्रेयस कदम यांच्या आईबाबा देखील या ठिकाणी आलेत. हा खेळच असा आहे, आपल्या सर्वांच्या भावनांशी देखील जुळताना पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटमध्ये खूप सारी ताकद आहे आणि सर्वोच्च टेनिस क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर या ठिकाणी ही एवढा प्रचंड गर्दी देखील पाहायला मिळते. टप्पा खाने के बाद दोबारा अगर देखें तो उछाल है काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, तो वाइड बॉल का इशारा। नए बल्लेबाज करण जिनके ऊपर पूरा दारोमदार रहेगा। स्कोर अगर देखें तो 7वां ओवर है, 43-7 विकेट के नुकसान पर। सुप्रीमो फाउंडेशन प्रेजेंट। पुढचा जो सामना आहे त्याच्या कर्णधारांना प्लीज आपण स्टेजवरती बोलवायचं टॉस साठी. गौदेवी गावटान और रायगढ़ टाइटन नवी मुंबई के जो कप्तान है, मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस वॉस की तरफ आना है। 43 for 7। एक बार फिर भावेश, अच्छी गेंदबाजी, स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश। इस विकेट से जो मदद है उसका फायदा उठा रहे और दोबारा एक बार फिर मैदान के अंदर तालमेल में कमी आई और 2 की हो रही थी मांग, तालमेल की कमी करना बल्लेबाज का हो गया काम तमाम। यहाँ कुछ भी अच्छा नहीं हो रहा है, खास करके डोंबोली टीम के लिए। चंद्रकांत जी, परेशानियां बढ़ रही है, रन एक बार फिर नहीं आ रहा, विकेट गिरने का सिलसिला जारी है। ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा. तर दबाव स्वाभाविक आहे, कारण यातील बरेचसे खेळाडूंचं सुप्रीमोचं पदार्पण आहे आणि क्रिकेट खेळाडूंना मात्र स्वप्न पडली जातात. म्हणजे ज्या वेळेला क्रिकेट खेळायला सुरुवात होते किंवा नावारूपाला येतात त्यावेळेला मात्र त्यांचं स्वप्न हेच असतं की आपल्याला सुप्रीमो ट्रॉफी खेळायची आहे. आणि असंही म्हटलं जातं की खेळाडूंना, अरे तुझी कितवी सुप्रीमो ट्रॉफी आहे, तू किती राऊंड जिंकलास, तू किती पारितोषिकं जिंकलीस. तर हे मात्र हा बायोडाटा त्यांच्या पुढे जोडला जातो. सुप्रीमो तुम्ही खेळलात तर तुमच्या नावापुढे सुप्रीमो जोडली जाणार आहे. तोही दबाव बऱ्याचदा पाहायला मिळतो आणि इकडे जर पाहिलं तर तो दबाव स्पष्टपणे थोडासा झळकतोय. परंतु धावसंख्या 44 आहे, म्हणजे तेवढीही कमी नाहीये. 7 ओव्हरचा खेळ जरी संपला असेल, विकेट ही चिंतेची बाब आहे प्रशांतजी इकडे, कारण 8 विकेट गेलेले आहेत. आणि आता करण घनसोलकर आणि हिमांशू या दोघांनी, तसं तर गोलंदाज आहेत परंतु आज फलंदाजीमध्ये देखील त्यांना चमक या ठिकाणी दाखवावी लागणार आहे. कारण येणाऱ्या कालावधी म्हणजे 10 रन जरी आल्या 55 मध्ये देखील फाईट होऊ शकते आणि त्यासाठी मात्र ते प्रयत्न करावे लागणार आहेत. जाऊया शेवटच्या षटकाकडे. निर्णायक ओवर बहुत महत्वपूर्ण ओवर है और तो बिल्कुल आपने सही कहा कि कम से कम वो 55 के आसपास आपको जाना चाहिए और वो एक अच्छा टोटल बन सकता है, लड़ने के लिए बिल्कुल अच्छा टोटल बन सकता है। राजू निर्णायक ओवर, गेंदबाजी करने के लिए तैयार, कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक रेंज पर हिमांशु पाटिल। टप्पा ऑफ टर्म के बाहर था, गेंद को इनसाइड पर खेलते हुए लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। उस्मान गेंद के ऊपर आए, थोड़ा फंबल हुए और उसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज 2 रन मुकम्मल किए हैं। स्कोर अब 46-8 विकेट का नुकसान पर।
ये निर्णायक ओवर राजू मुखिया की बात करें तो पहले ओवर में केवल 1 रन दिया था, 1 विकेट चटकाया था। तो कुल मिलाकर सुप्रीमो चषक में 11 विकेट चटकाने वाले गेंदबाज राजू मुखिया। स्ट्राइकर पर हिमांशु जो 2 पर खेल रहे हैं। हवा में खेल दिया, मिस चांस स्ट्रोक है, लेकिन पॉइंट का खिलाड़ी बहुत दूर है, तो गेंद बिल्कुल आप देख रहे हैं नो मैच स्टैंड पे गिरते हुए फरदीन एक तरफ आप देख रहे हैं गेंद की तरफ चले गए, गेंद को रोक लिया और फिलहाल स्कोर जो है वो सिंगल डबल के साथ आ रहा है, बड़े स्ट्रोक नहीं आ रहे हैं। रनों के बुक को बढ़ाने की जरूरत है क्योंकि दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और समय भी बहुत कुछ मांग रहा है। गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का मोटा सिरा लगा और बॉन्ड गेंद जो है पॉइंट क्षेत्र में चली गई थी। पैरों की तरफ गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ प्लिक किया, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है 4 रनों के लिए। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा सुप्रीमो 4। यावेळेला थोडासा वेगात चेंडू होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने गॅपमध्ये खेळलं। हिमांशु पाटील जे भिवंडीच्या अलिमगड मधून या ठिकाणी आलेत, त्यांच्याकडून एक चौका येतोय आणि गरज होती धावसंख्येची आणि धावसंख्या 50 पार होताना पाहायला मिळतोय, जे एक त्यांना मानसिक दृष्ट्या सक्षम बनवू शकतो। बिल्कुल सही कहा आपने, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज एक बार फिर राजू मुखिया और टिप्पा खाने के बाद इस बार थोड़ी सी गेंद नीचे रही है। गति परिवर्तन बहुत अच्छा करते राजू मुखिया। फिलहाल यहाँ से 8 विकेट के नुकसान पर है, कम से कम 6-7 रन यहाँ बनते तो मजा आएगा। एक विनंती असेल, ही स्पर्धा सुप्रीमो ट्रॉफी आणि 70-70 लाईव्हवर आहे आणि कृपया ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा। हवा में उछाला, मिड ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे और ये बिल्कुल छोड़ दिया। इस वक्त मुन्ना शेख ने एक आसान कैच को छोड़ दिया, 2 रन लेने का मौका है और 2 रन मुकम्मल भी करेंगे। स्कोर 54, 8 विकेट के नुकसान पर। गावदेवी गावठान, एकम स्पोर्ट उरन और रायगढ़ टाइडन नवी मुंबई में आपको विनती कर रहा आप तैयार है और इस टूर्नामेंट के आयोजन करता जिनके नेतृत्व में ये बिल्कुल एक सफल टूर्नामेंट आप देख रहे हैं। सुपर में चषक और टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर था। टूर्नामेंट के आयोजन करता आपकी स्क्रीन पर संजय जी पोतनी साहब, जिनको आपने बिल्कुल अभी देखा। स्कोर 54, 8 विकेट के नुकसान पर। बेहतरीन खेल मैदान के अंदर ये दर्शक दीर्घा में दर्शक, तमाम दर्शक जो है आज आप देख सकते हैं, खड़े रहने के लिए जगह नहीं है, बैठने के लिए जगह नहीं है। हे मुंबईकर क्रिकेटचे चाहते आहेत, आयपीएलचं त्यांना काही घेणं देणं नाहीये, ते टेनिस क्रिकेटचे चाहते आहेत, सुप्रीमोचे चाहते हैं। इस बार ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में, इस टाइम स्ट्रोक है लॉन्ग ऑन पर, खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं और लिया कैच आउट। इंपॉर्टेंट विकेट राजू ने स्ट्राइक किया। राजू का इस मैच का ये दूसरा बहुत इंपॉर्टेंट विकेट है। ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना ओ भगवा जरासा। गावदेवी गावठाणचे कर्णधार आणि रायगड 11चे कर्णधार प्लीज मंचावरती यायचे टॉस साठी। गावदेवी गावठाणचे कर्णधार आणि रायगड 11 ट्रायडन नवी मुंबईचे कर्णधार प्लीज मंचावरती यायचे टॉस साठी। पहिल्या डावात बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर 55 धावा SSCC डोंबिवली खंबाळपाडा या टीमने, साई शिलार यांच्या टीमने बनवल्या गेल्या आहेत। म्हणजे ही धावसंख्या कमी देखील नाहीये प्रशांतजी, इकडे फाईट होऊ शकते, परंतु सातत्याने विकेट येत गेल्या, तो थोडासा दबाव पाहायला मिळाला, परंतु काही फटके जे आले ना त्याने मात्र धावसंख्येला थोडीशी उभारी पाहायला मिळाली। 50च्या पुढे जाताना पाहायला मिळाला, ज्यामध्ये महेंद्र मागे यांचा एक षटकार आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर सुरुवातीला ओंकार केणे यांचा एक जो षटकार होता, शेवटी 10व्या नंबरवर आलेला हिमांशु यांच्या बॅटमधून देखील एक चौकार आला आणि त्यामुळे धावसंख्या 55 उभे राहिले। 56ची आवश्यकता, पहा जागाच नाहीये। तुम्ही जिकडे नजर टाकाल ना तिकडे पहिल्या दिवशी हे वातावरण आहे, तर यापुढे काय होईल, शेवटच्या दिवशी काय परिस्थिती असू शकते, ही सुप्रीमो आहे। अगदी क्रेज वेळ लावणारं क्रेज मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। निश्चित यावेळेला आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार आमदार संजयजी पोतने साहेब, त्यांच्याबरोबर 70-70चे निश्चितच तारीफभाई सय्यद देखील आपल्याला पाहायला मिळतात। तर प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। जिंकण्याकरता आपण बघितलं तर एकूण 56 धावांची आवश्यकता। पहिली इनिंग अत्यंत महत्त्वाची होती, जिथे या धन्यवाद समालोचन कक्ष। मित्रांनो, आता आपण एक सत्कार घेणार आहोत। मी सन्मान्य बळीराम घाग साहेब यांना विनंती करणार आहे, आपल्यामध्ये उपस्थित साहिल खालिद खान यांचा एक भव्य सत्कार बळीरामजी घाग यांच्या शुभ हस्ते आपण घेणार आहोत। साहिल खालिद खान साहब, आपका हार्दिक स्वागत है और आपका सत्कार करते हुए हमें मजीद खुशी हो रही है। अल्लाह ताला आपको बहुत नेकियों से नवाजे और आप इंशाल्लाह ताला बहुत तरक्की करें।
एक भव्य सत्कार आपका शॉल उड़ाकर और एक सम्मान चिन्ह देकर किया जा रहा है, जिसका आप स्वीकार करें। सुप्रीमो में हमारे तमाम मुअज़्ज़िज़ मेहमान जो हैं हमारे दिल के करीब हैं, और आज आप जो हौसला अफजाई खिलाड़ियों की करने आए हुए हैं, आपकी हौसला अफजाई हमारे लिए एक जिम्मेदारी है। और इन फूलों की तरह आप मुस्कुराते रहें और आगे तरक्की करते रहें। आपकी दोस्ती इसी तरह संजय पोतनी साहब के साथ बनी रहे, ये हम दुआ करते हैं। शुक्रिया। तर आता पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल गावदेवी गावठण उरण आणि ट्रायडंट रायगड नवी मुंबई असा हा नाणेफेकीचा कौल थोड्याच वेळात होणार आहे। मात्र इनिंग्स ब्रेक झालेला आहे। आपण बघत आहात सुप्रीमो चषक 2023 10व पर्व, ज्या पर्वावर आहे पूर्ण भारताला गर्व असं हे पर्व। आणि दुसऱ्या डावाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, परंतु उपस्थित सर्व बंधू भगिनी माता या सर्वांचं स्वागत आहे। माझी सर्वांना नम्र विनंती आहे, नक्कीच सर्व संघ आपले संघ आहेत, त्यांना प्रोत्साहन द्या आणि त्यांच्याकडून चांगलं क्रिकेट आपण अपेक्षा ठेवूया। आजचा दुसरा सामना गावदेवी गावठण उरण आणि त्याचप्रमाणे ट्रायडंट न्यू मुंबई म्हणजेच रायगड संघ अशा दोन मातब्बर संघांमध्ये लढत रंगणार आहे। आणि माझी दोन्ही संघ नायकांना विनंती आहे, आपली प्लेइंग 11 घेऊन आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला नंदू पाटील यांना भेटायचं आहे आणि लगेच टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे। दोन्ही जे कॅप्टन्स आहेत, परत एकदा नम्र विनंती, गावदेवी गावठण उरण आणि त्याचप्रमाणे ट्रायडंट न्यू मुंबई रायगड असा हा जो संघ आहे। मित्रांनो, यावर्षी 11 लाख रुपये प्रथम पारितोषिक, 9 लाख रुपये द्वितीय पारितोषिक, बक्षिसांचा वर्षाव असलेली ही स्पर्धा 10वं पर्व आहे। सुप्रीमो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सुप्रीमो चॅनल जी आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सुप्रीमो चॅनलला नक्कीच आपण ही स्पर्धा बघा। त्याचप्रमाणे 70-70 स्पोर्ट्स यांच्या माध्यमाने सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह तुम्ही बघत आहात। 70-70च्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन तिथे सुद्धा सबस्क्राईब करा। आपला प्रोत्साहन हे अपेक्षित आहे आणि माझी सर्व खेळाडूंना विनंती आहे की वेळेचं काटेकोरकडे पालन करा आणि नाणेफेकसाठी त्वरित मुख्य मंचावर आपण संपर्क करा। मलकियत सिंग आणि टीम आता आपण परत एकदा बाहेर यायचं आहे। दोन्ही पंच मैदानामध्ये सतीश कुरूप आणि करुणाकर कोटियन, मॅच रेफरी MR सिंग आणि सुरेश शास्त्रीजी, थर्ड अंपायर PC पाटील आणि कॉमेंट्रीमध्ये आपल्या जोडीला दोन मित्र। पहिला डाव मात्र या ठिकाणी झालाय। पहिल्या डावात 55-56 धावांचा करायचा आहे पाठलाग। एंजल कोलकाता अर्थातच ओमर 11 या धावांचा पाठलाग करणार का की SSC डोंबिवली त्यांना थांबवणार, हे आपल्याला दुसऱ्या डावात पाहायला मिळेल। सर्वोच्च क्रीडा स्पर्धा आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला उत्कंठा प्रतीक्षा ज्या स्पर्धेची असे त्याचा आता आघात झालाय, त्याची आता सुरुवात झाली आहे आणि युट्यूबला आणि मैदानात गर्दी गर्दी आणि गर्दी ही दर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते। पहिला डाव ज्यावेळेला संपतोय आणि दुसऱ्या डावाकडे जसं जातोय, आपण समालोचनात देखील थोडासा फेरबदल करतोय। आपल्या जोडीला येताना पाहायला मिळतं समालोचनासाठी मालवणी समालोचनाचा बादशहा ज्यांना म्हटलं जातं आणि आज ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी आवर्जून प्रेक्षकही इकडे आलेले आहेत। खास सिंधुदुर्ग मालवरून या ठिकाणी आले आपले आमचे लाडके समालोचक मित्र म्हणजेच बादल चौधरी यांचा आवाज ऐकाल दुसऱ्या डावामध्ये आणि त्याचबरोबर मीरा भाईंदरचे एक युवा समालोचक मनीषजी पाटील यांचा आवाज असेल दुसऱ्या डावात। धन्यवाद चंदू शेट्टे सर, धन्यवाद प्रशांत आदवडे सर। मराठी हिंदी मालवणीच्या सुमधूर समालोचनानंतर जाऊया सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोकणची बोलीभाषा मालवणी केंद्रावर। देव बरा करो गाववाल्यानो, मालवणी आकाशवाणीच्या सुप्रीमो केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत। माझ्यासोबत मनीष पाटील। काय जल्लोष आहे प्रेक्षकांचा बादलजी, आणि तो जल्लोष 1 वर्षातून एकदा अनुभवायला मिळतो, पाहायला मिळतो, मनाच्या आठवणीत साठवून ठेवायला मिळतो। जसा चंदू सरांनी उल्लेख केला की हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये अतूट अशी ही लोकसंख्या तुम्हाला या सुप्रीमो क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते। पहिल्या सामन्यामध्ये देखील तसाच खेळ अपेक्षित होता, तसा खेळ झाला सुद्धा आणि आता आपण दुसऱ्या डावामध्ये आलेलो आहोत। आता एक टार्गेट आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ते पर्याय तुमच्या संघाकडे असायला हवे। आणि गोलंदाजी करताना आता जर SSCCने पहिल्या 3 ते 4 षटकांमध्ये जर दमखम दाखवला तर हा सामना सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याची दाट शक्यता। मनीष
ह्यो जल्लोष असो असा ह्याच्या मागे सुद्धा एक मालवणी म्हण असा. मालवणीत एक सुप्रसिद्ध म्हण असा, जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपान होया. जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपान होया. स्पर्धा सुद्धा होत असतात खेळणाऱ्या घोपान होया. पण सुप्रीमो सारखी स्पर्धा, ही स्पर्धा वर्षातून एकदा होता. ती खेळण्याची आणि जिंकण्याची संधी ती सुद्धा वर्षातून एकदा मिळता. बघण्याची संधी सुद्धा एकदा मिळता. तुम्ही IPL रिवाइंड करून बघू शकतात, तुम्ही IPL यूट्यूबवर जाऊन बघू शकतात, तुम्ही IPL घरात बसून बघू शकतात. पण सुप्रीमोचो थरार बघण्यासाठी तुमका मैदानावरच येऊचं लागतं. आणि हजारो प्रेक्षक जे मैदानावर उपस्थित असत, जे हजारो प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले, या हजारो प्रेक्षकांचा सुप्रीमो स्वागत एअर इंडिया मैदानावरसून. पहिल्या इनिंगचो खेळ समाप्त. SSCC डोंबिवली संघ, शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब संघ पहिली फलंदाजी करताना 8 षटकात 55 धावा आणि 56 धावांचा पाठलाग करण्याच्या इराद्यान उमर 11 एंजल स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडी. 7च्या गतीनं पाठलाग करायचा आहे 56 धावांचा. आणि पाहूया आता गोलंदाजी मार्कवर हिमांशू पाटील हा पर्याय वापरला गेलेला आहे कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. पहिली 2 षटकं महत्वाची, त्यातल्या त्यात पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. पण समोर कोण आहे तर समोर उमर खान आणि या सीझन मधला एक वन ऑफ द बेस्ट ओपनर फरदीन काझी उमरची साथ देणार आहे. एका बाजूला आहे एक्सपिरियन्स, एका बाजूला आहे यंगस्टर. एक चांगले पर्याय या ठिकाणी उमर 11 एंजल स्पोर्ट्सच्या वतीने वापरले गेलेत. पण हिमांशू पाटील मेडन ओव्हरचा हा बादशाह आहे. जास्तीत जास्त डॉट बॉलची हाताळणी त्यांच्या वतीने केली जाते. लेफ्ट हँडेड बॉलर आहे, युवा गोलंदाज. धन्यवाद समालोचन कक्ष. मित्रांनो, पुढील नाणेफेक आता होणार आहे सन्मान्य बळीराम गाग साहेब यांच्या शुभ हस्ते. AKM गावदेवी गावठण उरण आणि ट्रायडंट न्यू मुंबई रायगड हे 2 संघ आता नाणेफेकसाठी सज्ज होत आहेत. आणि विनीत देव हे आता टॉस सेरेमनी करण्यासाठी इथे हजर आहेत. सन्मान्य बळीराम गाग साहेब या. सांताक्रूजचा वाघ म्हणजेच आपले बळीरामजी घाग यांच्या शुभ हस्ते हे नाणेफेक. खरं तर आपण दुसऱ्या इनिंग्सकडे वळतो एका बाजूला, पण इथे आपण नाणेफेकीचा कौल घेतोय. दुसरा सामना जो सुरू होणार आहे त्याचं नाणेफेकीचा कौल आपल्याला घ्यायचा आहे. एका बाजूला आहे ट्रायडंट नवी मुंबई रायगड 11 आणि दुसरीकडे AKM गावदेवी गावठाण. AKM गावदेवी गावठाणचे कर्णधार डाव्या बाजूला यायचं आहे. आपण हा कॉईन इथे बघत आहोत, बळीराम घाग साहेबांच्या हातात आहे. एका बाजूला जिथे आहे सुप्रीमो एम्बॉस केलेला आहे, दुसऱ्या बाजूला जिथे लिहिलेला आहे शिवसेना. तर हा जो कॉईन आहे तो आपण आता बळीराम घाग साहेबांच्या हस्ते टॉस करणार आहोत. गावदेवी गावठाण आणि रायगड 11 कोण कॉल घेतोय? येस, बघूया नाणेफेकीचा कौल कोणता संघ जिंकतोय. सुप्रीमो असा कॉल दिलेला आहे शिवसेना. चेक, शिवसेना आलेले. तुम्ही काय सर, पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. थँक्यू. चला, स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय फरदीन काझी, नॉन स्ट्राईकला असेल मुन्ना शेख. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. तर अशा प्रकारे इथून टॉस झालेला आहे. AKM गावदेवी गावठाण यांनी टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. समालोचन कक्षाकडे वळूया. मैदानावर 56 रन्सांचा पाठलाग करण्याच्या इराद्यान 2 वेळा ज्यांनी सुप्रीमो चषकाचो मान पटकावलो, 2 वेळा ज्यांनी विजेतेपदाचो चषक आपल्या नावानं उंचावलो, तोच संघ मैदानावर यावेळी मात्र उमर 11 एंजल स्पोर्ट नावावर. आखो टप्प्याचा चेंडू फटको तर मोठो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू आणि लागलेला पहिला कलाम. करूक गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश. झटपट धक्का बसलेला आहे. फरदीन काझीला परतावं लागते. ज्या फलंदाजाची हुकूमत या मागच्या हंगामामध्ये आपण पाहिली, उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज, मात्र आज या सुप्रीमो क्रीडानगरीमध्ये फरदीन काझीची बॅट मात्र उत्तर देऊ शकली नाही हिमांशू पाटीलच्या गोलंदाजीला. आणि हिमांशू पाटील असा मी उल्लेख केला होता की डॉट बॉल, विकेट टेकिंग आणि मेडनसाठी ज्याला ओळखलं जाते त्या हिमांशू पाटीलचा पर्याय SSCC कडून वापरला गेला. पहिल्या बॉलवर एक सिंगल, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर विकेट. म्हणजेच तोडीस तोड प्रत्युत्तर मिळते टीम एंजल स्पोर्ट्स उमर 11ला.
सामनो जरी कमी धावसंख्येचो असलो तरी ह्यो सामनो सुद्धा शेवटच्या षटकापर्यंत नक्की रंगतलो, कारण तोडीस तोड खेळाडू, एकाच एक खेळाडू असा म्हटलं जाता, शेर से शेर भिडेगा तो कौन जितेगा, आखिर सव्वा शेर ही जितेगा. जो जिंकतलो तो सव्वा शेर असतलो. मैदानावर मात्र जमलेली जोडी, एका बाजून मुन्ना शेख नाशिक का आशिक आणि दुसऱ्या बाजून उस्मान पटेल रायगड का टायगर. आता ही एक परंपरागत जोडी आपल्याला पाहायला मिळते. एव्हाना कित्येक वेळा आपण उस्मान आणि मुन्ना यांना ओपन करताना पाहिलेलं आहे. यावेळेस मात्र फरदीनला वापरलं गेलं. आता ती एक ट्रेडिशनल जोडी पाहायला मिळते खेळपट्टीवर, उस्मान आणि मुन्ना. पाहूया यांची बॉन्डिंग किती साथ देते उमर 11ची. एक बाद एक अशी थोडीशी नाजूक अवस्था. हिमांशू पाटीलची दर्जेदार गोलंदाजी, स्ट्रायकर यांच्या दिशेने उस्मान पटेल. संपूर्ण स्पर्धेचा विचार केलो तर संपूर्ण स्पर्धेत 196 ही धावसंख्या आतापर्यंत उस्मान पटेलची. 4 धावा पूर्ण केल्यानंतर उस्मान पटेल सुप्रीमच्या इतिहासातलो 8वं फलंदाज तू बनतलं, ज्याच्या नावावर 200 पेक्षा जास्त धावा बनतले. दुसऱ्या बाजून सुद्धा असोच एक खेळाडू, त्याच्याबद्दल थोड्या वेळाने बोलूया. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जाता जाता बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात. दुसरा खेळाडू डगआउटची शिकार. 2 बाद 1 अशी अजून थोडीशी नाजूक अवस्था. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू त्या ठिकाणी एक प्राइसलेस विकेट पाहायला मिळते. उस्मान पटेल यांनी निर्णयाची वाट पाहिली नाही. त्याला माहित होतं की माझ्या बॅटची एज घेऊन बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसावलेला आहे. आणि हिमांशू पाटील हा एक यंगस्टर आहे, वय वर्ष 25, पण मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपलं योगदान मात्र 100% देण्याचा प्रयत्न करतोय. रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बसतोय. दुसरा धक्का एंजल स्पोर्ट्स उमर 11. लक्षित 1 मिनिट फक्त थांबायचं आहे. आपण इथे पुढच्या मॅचचे किट आपण इथे देत आहोत. मी भाईंना विनंती करेन आपण यायचं इथे या संघांना आपण किट द्यायचं आहे. मी सन्माननीय श्री संजयभाई पुतनी सर विनंती करेन की आपण पुढचा जो संघ आहे त्यांना आपण किट बॅग इथे द्यायचे आहेत. मिड ऑन शॉर्ट मिड रेट दोघांच्या मधून चेंडूचा प्रवास अखंडपार चौकार. पहिलं चौकार हे इनिंगचो आणि इनिंगच्या चौकारानिशी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 5 बोटांच्या एका थापटावर 5 रन्सावर. तर एका बाजूला इथे उत्कृष्ट दर्जाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आपण पुढचा सामना जो रंगणार आहे रायगड 11 विरुद्ध गावदेवी गावठाण. तर आपण त्या प्लेयर्सना इथे किट देत आहोत, किट बॅग्स देत आहोत. संजयभाई बुद्धे यांच्या शुभ हस्ते आपण ते किट बॅग्स या संघातील खेळाडूंना देत आहोत. तू भारी खेळना. हा भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा रायगड 11चा संघ जरा छेडू, जरा खेळू. एका बाजूला सगळ्यांचं लक्ष तिथे त्या सामन्यावरती आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. तिथे दुसरीकडे आपण पुढच्या सामन्याचे हे किट बॅग्स सन्माननीय विनीत 1 मिनिट Yes. थांबवतोय. बघा, जिथे बाळासाहेबांचा एक कटआउट आहे, बाळासाहेबांचा कटआउट आहे, तिथे कॅमेरा आहे आणि तिथे काही दर्शक जे प्रेक्षक आहेत ते थोडासा गोळ करतायत. माझी नम्र विनंती प्रेक्षक बांधवांना, प्लीज सुप्रीमो व्हॉलेंटियर्सनी लक्ष द्या. जिथे सन्मान्य बाळासाहेब यांचा कटआउट आहे तिथे कॅमेरामॅन आहे, त्याच्या आजूबाजूला थोडं जरा तिथे गोंधळ आहे. जरा लक्ष द्या सुप्रीमो कार्यकर्ते यांनी. धन्यवाद. थँक्यू. या पुढचा संघ या. समालोचन कक्ष फक्त 1 मिनिट आपण बॅग्स येत आहोत आणि मग तुमच्याकडे पण बोलूया.
कारण सध्याचा कल बघता आपण क्रिकेटची जेवढी आवड सगळ्यांना तेवढी समालोचन ऐकण्याची सुद्धा झालेली आहे. त्यामुळे ऐकणारा रसिक श्रोता सुद्धा फार जाणकार आहे आणि कलिनामध्ये सगळी ऐकणारी मंडळी इथे आहेतच खरी. पण मला वाटतं जितक्या उत्कृष्ट दर्जाचा खेळ सुरू आहे, खेळाडूंना जितकं प्रोत्साहन मिळतं तेवढं आपल्या समालोचकांसाठी पण जरा जोरदार टाळ्या रसिक मंडळींनी वाजवायच्यात. जोरदार टाळ्या. किटबॅक आपण देत आहोत. इथे पुढचा जो सामना आहे AKM गावदेवी गावठाण आणि रायगड 11. शुभेच्छा तुम्हाला तुमच्या सामन्यासाठी. ओव्हर टू यू. समालोचन कक्षाकडे वळूया. दुसऱ्या षटकाच्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 56 रन्सांचा पाठलाग. धावसंख्या 9 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात थोडीशी नाजूक अवस्था आणि या नाजूक अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी उमर 11 एंजल स्पोर्ट्स संघाची अनुभवी खेळाडूंची जोडी मुन्ना शेख आणि उमर खान. या स्पर्धेत उतरण्यापूर्वी मुन्ना शेखच्या नावावर गेल्या वर्षीच्या मॅन ऑफ द सिरीजच्या एस क्रॉस कारसह 244 धावा आणि दुसऱ्या बाजून उमर खान ज्याच्या नावावर आताचे हे 4, 2, 3 म्हणजे 7 रन जर सोडले तर त्यापूर्वीचे 124 धावा. 2 अनुभवी खेळाडू. आज मोठी जबाबदारी. ज्या संघान 2 वेळा सुप्रीमोची अंतिम फेरी खेळली तीच ही जोडी. बॉलिंग मार्कवर भिवंडीच्या सावतगावचा एक युवा खेळाडू किरण पाटील. लेफ्ट हँडेड बॉलर आणि या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये तो दबाव बनवायचा होता, तो दबाव बनवला गेला SSCC कडून आणि 2 फलंदाज जे हिमांशू पटेलने बाद केले, ज्यांच्याकडून मोठी अपेक्षा होती, अपेक्षा भंग झाला आणि त्याचमुळे आता उमर आणि मुन्ना यांचा सावध पवित्रा पाहायला मिळतोय. कारण बच्चेंगे तो और भी लढेंगे या तत्वावर खेळ होतोय या 2 फलंदाजांचा. हे दोन्ही अनुभवी खेळाडू असं दोघांका संयमाचा महत्व माहिती असा, मैदानावर टिकण्याचा महत्व माहिती असा, भागीदारीचा महत्व माहिती असा. एक चांगली भागीदारी आपल्या संघात दुसऱ्या फेरीत घेऊन जाऊ शकता हेचो दोघांका पुरेपूर अनुभव. खोलवा टप्प्याचा चेंडू. यॉर्कर लाईन क्रिकेटच्या परिभाषेत जे का म्हटली जाता, मालवणी भाषा जे का मुकरी म्हटली जाता, लगोरी सुद्धा म्हटली जाता. हे मालवणी भाषेतले काही टिपिकल शब्द. जसं संपूर्ण जगात प्रसिद्ध हापूस आंबो, अगदी तसंच प्रसिद्ध आमचो काजू सुद्धा. 2 षटकांचा खेळ समाप्त. 56 रन्सांचा पाठलाग. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. 11 for 2 आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर व्हाईल चेसिंग द टार्गेट ऑफ 56. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे. ज्याप्रमाणे आमच्या कोकणातलो हापूस आंबो काजू प्रसिद्ध, त्या काजीत जेव्हा लहानपणी काजीच्या खेळात लो एक प्रसिद्ध शब्द. कोकणातले जे काही आमचे मित्र मैदानावर उपस्थित असत त्यांनी खेळलेलो हा खेळ असतो काजीचो आणि त्या काजीच्या खेळातलो शब्द होतो मुकरी. ज्या प्रकारच्या गोलंदाजीसाठी क्रिकेटच्या परिभाषेत YORKER यॉर्कर म्हटलं जातं. तोच यॉर्कर दुसऱ्या ओव्हरीची सांगता करणारो, समाप्ती करणारो, भैरवी घालणारो चेंडू आणि त्यानंतर तिसऱ्या षटकाची सुरुवात. परत एकदा हिमांशू पाटील स्टिअर केलो हलके थर्ड मॅनच्या दिशेन. शॉर्ट थर्ड मॅनचो क्षेत्ररक्षक चेंडू अडवतलो, फील्ड करतलो तोपर्यंत 1 रन आणि 1 रन्सांची धावसंख्या हापूस आंब्याच्या व्यवहारावर 1 डझनावर.
पहिले दोन्ही गोलंदाज हे लेफ्ट हँडेड बॉलर्स आहेत आणि यावेळेस हिमांशू पटेलने अराउंड विकेटने मारा करण्याची सुरुवात केलेली आहे आणि राईट हँड बॅटर जो समोर होता त्याने देखील थोडासा सावधान पवित्रा बाळगला आणि अवे फ्रॉम द बॉडी हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलं, एकदा वसू केली स्ट्राईक रोटेशन पॉलिसी. कधी गोलंदाजाला त्रस्त करायचं असेल तर स्ट्राईक रोटेट करणं तितकंच गरजेचं असतं आणि या ठिकाणी हे दोन फलंदाज आपला अनुभव वापरतायत आणि स्ट्राईक रोटेट करतात. धावसंख्या 12. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत मुन्ना शेखच्या नावावर 11 चौकार, उमर खानच्या नावावर 10 चौकार, 8 आणि 9 असे दोघांच्या नावावरचे षटकार. पण आज चौकार षटकारांची तितकीशी मोठी गरज नसतली, कारण पाठलाग तितको मोठो नाही असा गरज असा फक्त एका चांगल्या भागीदारीची. कट केलो चेंडू पॉइंट सीमारेषेच्या दिशेने जोपर्यंत फिल्डर येता फील्ड करता 2 रन अगदी सहज. त्यानंतर झालेलो ओव्हरथ्रो, पण दोन्ही बॅटर हे 30 रन्स चोरण्याच्या इराद्यात नव्हते, कारण दोघांका माहिती असा आपणाक रन्स चोरण्यासाठी नाही तर रन्स फटकावण्यासाठी पाठवलेला असा. मगाशी आपण बघितलो सिक्सर किंग जेव्हा धावा चोरण्याच्या नादात बाद झालो त्याच ठिकाणी SSCC डोंबिवली संघ थोडंसं अडचणीत दिलो. 2 रन्सांची धावसंख्या 14. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपण स्क्रीनवर पाहतोय. हिमांशू हो यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कॅरी झालाय का? त्या ठिकाणी हिमांशूचे हावभाव खूप काही सांगून गेलेले आहे, पण त्या ठिकाणी निराश मुद्रा टिपली जाते 70-70 आणि सुप्रीमो ट्रॉफी युट्यूब वाहिनीवर जातोय हा डॉट बॉल. हिमांशू पाटील मॅन फ्रॉम भिवंडी आलिमगड, एक दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. आणि हिमांशूला माहिती असा सामनो जरी कमी धावसंख्येचो असलो तरी हो सामनो रंगतदार होतलो. ज्याप्रमाणे 1983 वर्ल्ड कप 184 धावांचा माफक लक्ष तरी सुद्धा दर्जेदार गोलंदाजीच्या जोरावर कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेलो इतिहास. या सामन्यात लो स्कोरिंगच्या पाठलागात ह्यो इतिहास SSCC डोंबिवली संघ या मैदानावर रचण्याचा प्रयत्न करीत का? एकेरी धावसंख्या 15 रन्सावर. दुसऱ्या बाजून मिन्ना शेख आणि उमर खान ही जोडी, ज्या जोडी संयमाचा महत्व माहिती असा. तो संयम खूप महत्वाचं असतं मनीष. जर संयम असलो तर तुमका सकाळचा गरम गरम दूध मिळतला, थोडंसं संयम दाखवलात तर त्या दुधाचा दही मिळतला, थोडं संयम दाखवलात तर त्या दह्याचा लोणी मिळतला, अजून थोडा संयम दाखवलात तर त्या लोण्याचा तूप मिळतला. ह्या सगळा मिळवण्यासाठी गरज फक्त आणि फक्त संयमाची. तोच संयम अपेक्षित उमर 11 संघाकडून. तोच संयम मैदानावर दिसताना वाईट आणि खराब चेंडूची प्रतीक्षा या दोनही खेळाडूंकडून आणि चांगले चेंडू वारंवार थर्डमॅन पॉइंट रिजन मध्ये हलकेच ढकलण्याचा प्रयत्न. एकेरी धावेनीची धावसंख्या 16. सुप्रीमो चषकाचा इतिहास काय सांगतो तर लो स्कोरिंग मॅचेस देखील या ठिकाणी हाय व्होल्टेज होतात आणि हा पहिला सामना प्रथमदर्शी वाटलं होतं की लवकरात लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न उमर 11 एंजल स्पोर्ट्सचा होईल, पण सुरुवातीला 2 धक्के हिमांशू पाटीलने मिळवून दिले आणि त्यानंतर थोडासा सावधानीचा खेळ पाहायला मिळतोय उमर 11 एंजल स्पोर्ट्सचा. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. कट केलो चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या मागे. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवण्यात थोडंसं फंबल. दुसऱ्या रनचा तो इरादो सफल आणि या 2 धावेनिशी धावफलक 18 धावसंख्येवर. मुन्ना शेख या इनिंग मध्ये 8 धावा पूर्ण करून मुन्ना शेख संपूर्ण सुप्रीमोच्या इतिहासातलो 250 रन्स पूर्ण करणारो कृष्णा सातपुतेनंतर दुसरो खेळाडू. एकदा टाळ्यांचा गजर करूया. मुन्ना शेख नाशिक का आशिक. सुप्रीमो चषकामध्ये 252 धावा पूर्ण. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या गतीनं 18 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. स्क्रीनवर 2 गडी बाद झालेले आहेत आणि या स्पर्धेचं गांभीर्य दोन्ही संघाने ओळखलेलं आहे. आपण कुठल्या स्पर्धेत खेळतोय आणि स्पर्धा खेळताना कशा पद्धतीने आपण पर्यायांचा वापर करावा तो अभ्यास दोन्ही संघाचा पाहायला मिळतोय आणि म्हणूनच दोन्ही बाजूला अनुभवी कॅप्टन असल्यामुळे हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. याबद्दलची नक्कीच. आणि ह्योच थरार बघण्यासाठी, क्रिकेटचो रणसंग्राम बघण्यासाठी, क्रिकेटचो रणसंग्राम बघण्यासाठी आणि क्रिकेटचो महासंग्राम बघण्यासाठी, सुप्रीमो ट्रॉफी बघण्यासाठी, आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी, हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवण्यासाठी हजारो प्रेक्षक मैदानावर आणि युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आमच्याशी जोडले गेलेले. लेफ्ट हँडेड गोलंदाज एका संघामध्ये किती असावेत? 1, 2 हा तिसरा येतोय आता
SSCC साठी जयदीप भोंडिवले बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने अटॅक करण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय ज्याने खूप चांगलं टेम्परमेंट बाळगलेलं आहे. उमर खान ज्याने या डावाची सुरुवात चौकाराने केली, त्यानं डबल आला, बॅक टू बॅक 4 सिंगल आणि त्यानंतर खेळता येते एकूण 10 धावांवर. मुन्ना शेख त्यांना खूप चांगली साथ देतात. 7 चेंडूंमध्ये 8 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत आणि या विकेटसाठी भागीदारी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, बॅक टू द बॉल, ड्राईव्ह. खूप चांगला अँगल जयदीप वापरतोय आणि त्या अँगलला ओळखून स्ट्रेट बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तितकाच चांगला स्टॉप जयदीपचा. जयदीप मूर्ती लहान पण कीर्ती महान, छोटा पटाका बडा धमाका. अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवली असो जयदीप या सुप्रीमो मध्ये आपला सुप्रीमो आगमन करताना. डॉट हा देखील महत्वाचा पर्याय. यावेळेस बघा स्ट्रेट हिट आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑफला, बॉल खाली येतोय, जजमेंट घेतोय, कॅच कॅरी करतोय. हा तिसरा धक्का बसतोय. टीम उमर 11 एंजल स्पोर्ट्स. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू हॅलो. दे, हा होश. ज्या जयदीपचं आपण कौतुक ऐकला कॉमेंट्री बॉक्स मधून, त्या कौतुकाक साजेसो चेंडू, पहिलो चेंडू निर्धाव, दुसरो चेंडू दबाव होतो आणि या दबावाखाली आउटसाइड ऑफ द अप स्टंप खोलव्या टप्प्याच्या चेंडूवर मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या कपडावरसून मारण्याचा इरादो. ह्यो इरादो थोडंसं अंगलट इलो आणि या अंगलट इलेल्या इराद्यावर तिसरो खेळाडू तंबूच्या दिशेन उमर खान बॅक टू द पॅव्हेलियन. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला आमिष मिळेल सुद्धा, ते स्वीकारायचंय की नाही स्वीकारायचंय हा सर्वस्वी निर्णय तुमचा होता. या ठिकाणी बघा, या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूचे बॅनर्स तुम्हाला पूर्ण स्टेडियम मध्ये पाहायला मिळत आहेत, याच परिसरातला सुपरस्टार मिस्टर श्रेयस कदम 5व्या क्रमांकावर येतोय. या मैदानाला आपलंसं केलंय षटकारांच्या वतीनं ज्यांनी प्रेक्षकांना मनोरंजन दिलंय तो सिक्सर बॉय श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये. पण एका बाजूला ज्याने या षटकामध्ये एक विलक्षण कामगिरी केली जयदीप भोंडिवले याने मात्र फलंदाज बाद केलाय. उमरला परतीचा प्रवास करावा लागलाय. आता तो देखील तितकाच चार्जअप झालेला आहे. दोन्ही संघांच्या बाजूने एकमेकांवर कुरघोड्या केल्या जातात, कारण व्यावसायिक क्रिकेटमध्ये घरचा अभ्यास खूप महत्वाचा आहे आणि घरचा अभ्यास करून हे दोन्ही संघ या सुप्रीमो चषकामध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय. जयदीप भोंडिवले लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि स्ट्राईक एंडला बॅटर असणार आहे श्रेयस कदम, तो फेस करतोय. हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक कव्हरला आहे. इनफिल्डच्या आतमध्ये थ्रो, बॉलिंग एंडला ऑन दी स्टंप जर थ्रो असता तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मी ते ही क्विक सिंगल, धावसंख्या पोहोचते 19 वर. श्रेयस कदम गेल्या वर्षी ज्यांनी या स्पर्धेत पदार्पण केला, पहिलीच सुप्रीमो खेळताना 19 चेंडूत एकूण 35 धावा पहिल्या सुप्रीमोमध्ये आणि आपल्या संघात ज्यांनी विजयश्री प्राप्त करून दिली, टायटल जिंकून दिला, असो बांद्र्याचो खेळाडू मैदानावर श्रेयस कदम. बघा श्रेयस कदमचं तुम्ही नाव जरी घेतलं तर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद त्याला मिळतोय आणि त्याने अजून मोठे फटके खेळण्याची सुरुवात सुद्धा नाही केली आहे. हेच असते प्रेक्षकांचं प्रेम जे तुम्हाला ऊर्जा देऊन जाते. अराउंड द विकेट जयदीप. ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. त्या ठिकाणी पंच दर्शवतात की कुठलाच संपर्क बॅटरशी झाला नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, मिळते ही एक अतिरिक्त धाव, धावसंख्या पोहोचते 20 वर. दोन्ही बाजून अपील बघूक मिळाला. बॅटरचा अपील होता वाईड साठी, पंचांनी मात्र आपले दोन्ही हात समांतर केले आणि चेंडू ठरलो तो अवांतर. 20 रन्स आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 36 धावांची. चांगला सामना रंगतोय. ऑन साइडला स्लॉग सिक्सचा फटका, बॉल जातोय बॅकवर्ड स्पेल सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी प्रयत्न तर खूप चांगले कौतुकास्पद पाहायला मिळाले, पण बॉल जातोय कुठे पंचांचा इशारा येतोय. 6 धावा फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. पुन्हाचो अतिशय दर्जेदार फटकवतो. चेंडूच्या खाली ओंकार होतो. ऐरोली नवी मुंबईचो खेळाडू एफर्टसाठी 100 आउट ऑफ 100. 100%. लेग स्टंपला इम्पॅक्ट करणारा हा बॉल होता. बॉल तर जातोय बॅटची एज घेऊन
पॉइंटला मी तेथे एक धाव, एक सिंगल कंप्लीट होणार आहे. 6 धावांनी एक नवचैतन्य मिळालेलं आहे उमर 11 एंजल स्पोर्ट्सला. कारण धावांसाठी झगडत होते, एक मोठा स्ट्रोक अपेक्षित होता, रिस्क घेतली मुन्नाने आणि ती रिस्क आपल्या नावावर केलेली आहे. ज्या ठिकाणी गेल्या वर्षी मुन्ना थांबला होता तिथूनच मुन्नाने आता या वर्षी सुरुवात केलेली आहे. 10व्या पर्वाची धमाकेदार सुरुवात मुन्ना शेखची पाहायला मिळतोय. खेळते आहे 15वर. अँगलचा वापर केला पण अँगलवर नियंत्रण नव्हतं. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आणि बॉल अँगलच्या मार्गाने वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला. मिळते ही वाईड बॉलच्या स्वरूपातली एक धाव. धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावर. वाईड बॉल नो बॉल या अतिरिक्त धावा लागतील टीम SSCC. अगदी बरोबर, कारण जर धावांचा बचाव करण्यासाठी तुमच्याकडे जास्त रन नाही सर. या आवरीत आतापर्यंत 5 चेंडूत 10 धावा खर्च. ऑन साइडला लपेटलाय, बॉलला एरियल रूट दिलाय पण एलिव्हेशन जास्त आहे. डिस्टन्स मात्र तितकंसं नव्हतं. त्या ठिकाणी कॅच होते ड्रॉप. सकाळी आंघोळ करताना जसा हातातून साबण निसटावा तसा हा बॉल निसटलेला आहे आणि धावा देऊन गेल्यात. त्या म्हणजे एकूण एकच धावसंख्या पोहोचते 29. श्रेयस कदम सारख्या खेळाडू इल्या पावली माघारी पाठवण्याची संधी. डीप फाईन लेगच्या दिशेने एक सुटलेलो झेल. देव देता आणि देवचार पाठ घेता या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी फिल्डिंग. ह्यो विकेट खूप महत्वाचा होतो कारण श्रेयस कदम हेका जर तुम्ही बॉट रिगवूक दिलात तर त्यांनी हात रिगवलो समजायचो आणि हेका कुटी मारूक दिलात तर ह्यांनी विजयाची मटी त्याच्यावर उभी केली समजायची. अशा मातब्बर खेळाडूक दिलेला जीवदान, ह्या जीवदान किती महागडा ठरतला. धावांचो पाठलाग करताना 4 षटकांचो खेळ आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. 3 गड्यांच्या मोबदल्यात. व्हाईल द चेसिंग द टार्गेट ऑफ 56 स्कोर रिचेस टुअर द 29 फॉर 3 आफ्टर द एंड ऑफ 4th ओव्हर. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना ओ भगवा जरासा नशीब. क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आपण कित्येक वेळा नशिबाचा उल्लेख करतो, नशीब या शब्दाचा उल्लेख करतो. पण बादलजी मला असं वाटते की क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेची गरज आहे. कारण नशिबाची गरज ही लॉटरीसाठी लागते. त्याचमुळे आता तीच गुणवत्ता दाखवण्याची संधी दोन्ही संघांकडे आलेली आहे. आणि जसा उल्लेख आपण पहिल्या डावात केला की सुप्रीमो चषक ही स्पर्धा लीग स्टेज नाहीये, नॉकआउट स्टेज आहे. त्याचमुळे एकदा जर तुम्ही हरलात तर स्पर्धेच्या बाहेर. आणि संधी मनीष, संधी ही चायत बुडवलेल्या बिस्किटासारखी असता. जरा जरी तुम्ही उशीर केलात तर त्या बिस्किट तुमच्या हातातून गेला समजायचा. करण घनसोलकर ऑन साइडला पूल केलंय. एलिव्हेशन तितकंसं मिळत नाही. बॉल पोहोचतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. एक लांबचं क्षेत्रफळ आहे त्याचमुळे 2 धावा पूर्ण करण्याची फलंदाजांना संधी मिळते. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या 31. 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ह्यो धावफलक कदाचित 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात असो सुद्धा दिसलो असतो. थोडीशी ढिलाई झाली. फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक श्रेयस सारखो मातब्बर खेळाडू. पण आज श्रेयसची कामगिरी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आणि त्याचे आई वडील सुद्धा. फुल टॉस बॉल चिप केलंय. क्षेत्ररक्षक आहे शॉट मिड विकेटला. त्याच्या डोक्यावरून बॉल मागे जातोय. बॅकअप आहे. लॉंग बॉल मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत एकदा मिळते. हा स्ट्रोक थोडा रिस्की असतो जेव्हा आपण चिप शॉट खेळतो. पण यावेळेस मात्र ती रिस्क स्वीकारली. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि पोहोचते आता 32 वर. 32 रन्स ऑन बोर्ड. श्रेयस कदम या खेळाडूला देखील या सामन्याचं महत्त्व ठाऊक आहे. कारण जेव्हा आपण घरच्या परिसरात खेळतो आपला प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने आपल्या साथ देण्यासाठी येतो. ते दडपण सुद्धा असते. पण म्हणतात की दडपण या शब्दाला मैदानाच्या बाहेर ठेवून खेळायचं. SSCCला हेच करावं लागेल. दडपण जर उडावलं तर खेळ खराब होऊ शकतो. श्रेयस कदम 2 चेंडूवर 2 हाफ चान्स. पहिलो तर फुल चान्स होतो. या चेंडूवर हाफ चान्स होतो. अराउंड विकेट. करण फिरकीचा जादूगार आहे करण आणि फिंगर रोल खूप चांगला करतो. यावेळी शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल होता. हलकंसं टर्न बॉलला मिळालाय आणि फटक्याची निवड ऑन साइडला स्क्वेअर लेगला करायची होती मुन्नाला. पण त्या फटक्याच्या निवडीला मात्र व्यवस्थित न्याय फलंदाजाला देता आला नाही. जातोय हा डॉट बॉल. करण घनसोलकर आव्हान स्वीकारतोय, जबाबदारी स्वीकारतोय मुन्नासाठी. हलक्याने बॉलला स्टिअर केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये. पॉइंटला स्वतः गोलंदाज करण पोहोचेल बॉलवर. तोपर्यंत मिळते 1 धाव. कधी मोठे फटके खेळायचे, कधी तुम्हाला ग्राउंड स्ट्रोक खेळायचे याचं भान तुम्हाला असायला हवं. आणि मुन्नाचं टेम्परमेंट खूप काही सांगून जाते. धावसंख्या 33. धावसंख्येचा स्कोरबोर्ड बघितला तर तुमका काहीतरी वेगळ्या गोष्टी सुद्धा आठवू शकतात. 3 बाद 33. 33 फॉर 3.
जागतिक क्रिकेटचा इतिहास बघितला तर एका खेळाडूच्या पाठीवर ह्यो ते 3-3-3 आकडो तुम्ही बघितलो असलेलो युनिव्हर्सल बॉस. पण वैशिष्ट्य काय असा, ह्या खेळाडून कसोटीमध्ये कधीही 3 धावा पळून पूर्ण करूक नाही. त्या खेळाडूची जर्सी क्रमांक स्कोरबोर्डवर 33 फॉर 3. ओव्हर द विकेट करण. ओ बॅची पण बॉल थोडा खाली होता, त्यामुळे यष्टीरक्षक चपळ असूनही तो बॉल त्याला कॅरी करता आला नाहीये. दरम्यान जातोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 33. श्रेयस कदम ह्या तिसरा जीवदान श्रेयसला म्हटलं तर वावग्या ठराचा नाही. आज श्रेयस येताना कोणाचा तोंड बघून इलो, कोणाशी हात मिळवणी करून इलो, कोणाशी व्हिडिओ कॉल करून इलो. व्हिडिओ कॉल हा मुद्दा महत्वाचा. हातभर बॉल वळतोय अवे फ्रॉम द बॉडी. बॉलला स्टिअर विकेट खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. स्वीपर कव्हरला बॉलिंग एंडला होते थ्रो. मिळते एकदा धावसंख्या 34. व्हिडिओ कॉल या विषयावर पण येऊया. आता आपण सामाजिक प्रसार माध्यमामध्ये घडलो आणि तरुण हे मात्र जास्तीत जास्त व्हिडिओ कॉल्स व्हॉट्सअप फेसबुकवर येतात. पण क्रिकेटच्या मैदानामध्ये कधी कधी ती कॉलिंग होत नाही, जी कॉलिंग तुम्ही जी सोशल मीडियावर करत असता. दरम्यान षटकं संपलेले आहेत 5 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 34. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये 22 धावांची. 18 चेंडू शेवटचे शिल्लक, 22 धावांची गरज, एक मोठ्या षटकाची गरज असतली. आणि जोपर्यंत मैदानावर मुन्ना असा, मुन्नाच्या सोबत श्रेयस असा, तोपर्यंत नक्कीच या सामन्यात उमर 11 एंजल स्पोर्ट्स संघाची बाजू भक्कम असा. एक चमत्कार अपेक्षित असतो SSCC डोंबिवली संघाकडून. आणि ह्यो चमत्कार या पॉवर प्लेच्या षटकात होईत का? पॉवर प्ले क्रिकेटच्या भाषेत ज्याका मृगजळ म्हटलं जातं, ह्या मृगजळ असा समोर दिसणारा पाणी, धावता धावता हरण जीवाच्या आकांतान त्या पाण्याच्या दिशेने जाता खरा, पण समोर पाणी नसताच. असेच बरेचसे प्रसंग या पॉवर प्ले मध्ये आपण बघितले आणि तेच प्रसंग या पॉवर प्ले मध्ये बघूक मिळतील का? 18 चेंडू 22 धावांची अजून असा गरज. फील्ड रिस्ट्रिक्शन आहे आता 30 सेकंडच्या आतमध्ये. आपण जर ऑफ साईडला पाहिलं, फ्लाय स्लीप, पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साईडला, ऑन साईडला आपण पाहिलं तर 30 सेकंडच्या आतमध्ये एक आहे. आता मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडा मिड ऑनला येतोय. फाईनल क्षेत्ररक्षक आहे. आणि आता ॲडव्हान्टेज मिळते का श्रेयसला पाहूया. आढावा घेतोय की कुठल्या क्षेत्रामध्ये मला जास्तीत जास्त धावा मिळू शकतील. आणि बॉलिंग ट्रफ करत नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे किरण पाटील. ऑन साइडला बॅट स्विंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, तोडलंय, फोडलंय, सर्वांना मागे सोडलंय. षटकार सिक्सर. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरा श्रेयस कदम जोश भरा. एक हाती सामना फिरवण्याची ताकद ज्या खेळाडूमध्ये असा, अशा खेळाडूक मिळालेली 3-3 जीवदाना. आणि ह्या जीवदानाचो फायदो न उठवतलो तर तो श्रेयस कदम कसलो. खोलव्या टप्प्याचो चेंडू, फाईन लेग, स्क्वेअर लेगच्या कपडावरसून चेंडू आकांड्या पार, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. हा मिस टाइम होता. स्ट्रोक अगोदर ऑफर झालाय. बॉल थोडासा उशिराने ट्रॅव्हल होतोय. गती परिवर्तन कामी येते किरणच्या. जातोय डॉट बॉल. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावं लागणार आहे, कारण जर या सामन्यामध्ये परतीचा प्रवास करायचा असेल तर विकेट फॅक्टर, डॉट फॅक्टर हा खूप महत्त्वाचा असेल. कारण जिंकण्यासाठी 16 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. बॉल्स आणि रन्स समसमान आपल्याला पाहायला मिळतात. श्रेयसच्या झाल्यात 11 धावा आतापर्यंत आणि सांगितली धावसंख्या 40. ऑन साइडला पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे पण काही अंशी डिस्टन्स कमी पडतंय. मिड विकेटला कॅच केली आणि फलंदाज होतोय बाद. श्रेयस कदमला आपले कदम पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने घेऊन जावे लागतील. कॅच आउट, फलंदाज बाद. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ हा भगवा जरासा, तू जोश भरासा, किरण पाटील. ओ ऐसा ऐन मोकेच्या क्षणी भिवंडी सावधचो ह्यो गुणवान खेळाडू. आपल्या संघासाठी एक महत्वाची विकेट. आणि विकेट कोणाची? श्रेयस कदम. आटक्याचो पेटको ज्याका म्हटलो जाता, मोठी सुरमई जाळ्यात, बंपर कॅच. मालवणच्या मच्छीमारांच्या भाषेतलो एक सुपरहिट शब्द असा बंपर कॅच. आणि मनीष, बंपर कॅच ह्यो क्रिकेटच्या मैदानावरचा शब्द नाही असा. आमच्या कोकणात जेव्हा रापण लावली जाता तेव्हा रापणीक मोठ्या प्रमाणावर जेव्हा मासे गावतात तेव्हा त्याला बंपर कॅच म्हटलं जाता.
आणि श्रेयसचा बंपर कॅच. 4 संधी दिले श्रेयसने, त्याच्यापैकी फक्त एका संधीचा सोना केला गेला. धावसंख्या किरणचं मी कौतुक करीन, कारण त्याने मात्र दडपणातली गोलंदाजी केली नाही. पहिल्या बॉलवर जरी षटकार आला, पुढचा बॉल डॉट आला, त्यानंतर प्रतिउत्तर देताना विकेट सुद्धा मिळवलेला आहे. क्रिकेट हा प्रतिउत्तराचा खेळ आहे आणि ते प्रतिउत्तर आता गोलंदाजाने फलंदाजाला दिलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा पवार तुम्हाला पाहायला मिळेल 6व्या क्रमांकावर. किरण बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट टू राईट हँडेड बॅटर कृष्णा. बॅटची एज, यष्टीरक्षक होतोय बीट, चांगला बॅकअप आहे यष्टीरक्षकाच्या मागे. बॉलिंग एंडला होते थ्रो, मिळते ती 1 धाव. एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 41 या आकड्यावर. एक धावेला विशेष महत्व बादलजी या सामन्यामध्ये आता दोन्ही संघांना असणार आहे, कारण एका संघाला धावा बनवायच्या आहेत आणि एका संघाला धावा वाचवायच्या आहेत. अगदी बरोबर, आणि त्यामुळेच प्रत्येक रन्स महत्वाचो, प्रत्येक डॉट बॉल महत्वाचो, प्रत्येक विकेट महत्वाचो. ह्यो सामनो शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच रंगतदार होतलो. आणि म्हणतात ना की येणाऱ्या संकटांना पाठ दाखवून चालत नाही, तर तोंड द्यावं लागते, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघातील खेळाडू करतात. कारण सुप्रीमो चषक खेळण्याचा मोह प्रत्येक क्रिकेटपटूंना होत असतो, आणि जेव्हा आपण एक क्रिकेट स्पर्धा खेळतो, सुप्रीमो चषकाची स्पर्धा खेळतो, तेव्हा तुम्हाला 100% पेक्षा जास्त योगदान द्यायचं असतं, कारण तुमचा वैयक्तिक खेळ जितका चांगला तितका तुमचा फायदा. हलक्या त्याने बॉलला टर्न केलंय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. मुन्ना यांचं मी जरूर कौतुक करेन, कारण पहिल्या सेकंदापासून ते खेळपट्टीवर आहेत आणि अजूनही मात्र आपल्या संघाची साथ सोडत नाहीयेत. एका धावेची होते वाढ, धावसंख्या 42 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात 56 रन्सांचा पाठलाग, 14 धावांची गरज आणि 14 धावांसाठी शिल्लक चेंडू. 13 चेंडू 14 धावा. पहिल्यांदाच धावांचा गणित, परत एकदा चेंडू आणि धावा थोडासा फेवरेबल झाला, पण त्यानंतर परत एकदा चेंडू कमी आणि धावा जास्त. एका धावेचा फरक. बॉलिंग मार्कवर किरण. हो, यावेळेस बघा लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा बॉल, बॉलला केलंय हुक आणि धावांची पूर्ण केली आहे भूक. बॉलला पाठवलंय सरळ लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील 6 सुप्रीमो षटकार. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू कृष्णा पवार. होश उडू दे, तू भारी. महाभारतात सुद्धा आपण कृष्ण बघितलेलो, तर पण त्या कृष्णान महाभारत शस्त्र हातात घेऊक नाही होता, पण या सुप्रीमोच्या महाभारतात गेल्या वर्षी पहिल्यांदा ज्यांनी शस्त्र घेतला, एक सामनो आणि एका सामन्यात 5 धावा, पण या वर्षी त्या वर्षी जा काय अपुरा राहुला ता सगळा पूर्ण करण्याच्या इराद्यान मैदानावर कृष्णा पवार. एक मोठो फटको फाईन लेगच्या कपडावरसून, टांगा पलटी, घोडे फरार, षटकार. क्या बात आहे. या उक्तीने तर वेगळीच उंची गाठलेली आहे, आणि सर्व प्रेक्षकांना भुरळ घालणारी वाक्य तुम्हाला बादल चौधरी यांची येत्या 5 दिवसामध्ये ऐकायला मिळतील. एकवेशाने 8 धावांची गरज. यावेळेस बघा बॉडीला रोल केलं, ऑन साईडला आडव्या बाटीने खेळले, क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये. थोडासा स्ट्रगल तर नक्कीच आहे, आणि त्याचमुळे चुकलेलं क्षेत्ररक्षण लगेच फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाचा. एका धावेला बदलला 2 धावांमध्ये, आणि धावसंख्या पोहोचते आता 50 आकडा. 50 अप फॉर टीम उमर 11 एंजल स्पोर्ट्स. पूर्ण सामन्याचा जर विचार केलो तर SSCC डोंबिवली संघन फलंदाजी करताना केलेली हाराकिरी, त्यानंतर श्रेयस कदमचे सोडलेले 3 झेल, कदाचित हे गोष्टी आज डोंबिवली संघाच्या विरोधात थोडेसे जाताना. डोंबिवली ठाणे जिल्ह्यातलो एक मोठो जिल्हो, स्मार्ट सिटी जगा म्हटली जाता. 600 वर्षांचा इतिहास लाभलेली ही सिटी इसवी सन 1075 मध्ये राजा हरपाल देव याच्या शिलालेखात डोंबिवलीचा उल्लेख आढळता, आणि ही गोष्ट सुद्धा डोंबिवली वासियांका अभिमानाची. आणि हा जो शिलालेख असा तुर्भे बंदराजवळ माहुल गावात तुम्ही आजही जरी गेलात तर हा शिलालेख, ज्या शिलालेखात 1075 साली राजा हरपाल देवने केलेलो उल्लेख डोंबिवलीचो तुमका दिसतलो. 1730 मध्ये पेशवे काळात उल्लेख मूळ निवासी डोम या परिसराचे, आणि या डोम निवासी व्यक्तींवरसून या परिसरात पडलेला नाव डोंबिवली. पण डोंबिवली आहे संकटात. क्रिकेटच्या मैदानामध्ये 4 गडी बाद 51 झालं जिंकण्यासाठी आवश्यकता आहे फक्त 5 धावांची. बॉल शिल्लक आहेत 9. करण ओव्हर द विकेट.
ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल केलाय स्लॅश बॉलला, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी आरामात त्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. टेम्परमेंट पाहायला मिळाला या डावामध्ये, अटॅक पाहायला मिळाला. या डावाची सुरुवात गोलंदाजांनी खूप चांगली केली, पण शेवट मात्र असं वाटायला लागलंय की फलंदाज करतात आपल्या संघाच्या बाजूने. 4 गडी बाद 53 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे फक्त 3 धावांची. फक्त 3 रन्सांची गरज. औपचारिकता जे काय म्हटली जाता, फॉर्मॅलिटी जे काय इंग्रजीत म्हटलं जातं, आणि ही औपचारिकता मालवणी भाषेत जरा वेगळी उदाहरणं देऊन सांगितली जाता. वेळ मिळालो तर बरोच वेळ असा 5 दिवसात नक्की ही मालवणी भाषेतली औपचारिकता मी तुमका नक्की सांगान. 3 धावांची गरज. हातभर चेंडू वळवणारे गोलंदाज आज डोंबिवली संघातून बघितले, पण हातभर चेंडू वळवताच ह्यो सामनो कधी हातातून निसाटलो ह्या कळलाच नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक बॉलला, प्रत्येक षटकाला महत्त्व द्यायचं असते. 1 षटक किरण पाटीलचं आणि सामना पूर्णपणे पलटलेला आहे एंजल स्पोर्ट्स ओव्हर 11च्या बाजूने. धावसंख्या झाले 4 गडी बाद. 54 धावा जिंकण्यासाठी 2ची गरज आहे. 2 रन्सांची गरज. मुन्ना यावेळी परत एक खोलवर टप्प्याचा चेंडू, टप्प पडल्यानंतर बरोच आत येणारा चेंडू. मुन्नाचा कौतुक करण्यासाठी आज शब्द कमी पडतले, कारण एका बाजून संघ अडचणीत होतो. सलामीचे काही खेळाडू स्वस्तात बाद झाल्यानंतर, पण मुन्ना ज्याप्रमाणे जहाज समुद्रात स्थिर उभ्या करण्यासाठी नांगर टाकण्याची गरज असता, ती नांगर टाकून केलेली कामगिरी. एका बाजून खिंड लढवली आणि आपल्या संघाक विजयश्री प्राप्त करून देताना फक्त 1 रन्साची गरज. दर्जेदार कामगिरी. पहिलोच सामनो सुप्रीमो चषक, क्रिकेटची पंढरी जे का म्हटली जाता, क्रिकेटचो रणसंग्राम, क्रिकेटचो महासंग्राम, सुप्रीमो चषक 2023 10व्या पर्वातलो हे पहिलो सामनो. पहिली बॅटिंग करताना शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब डोंबिवली संघ फक्त 55 धावा आणि 56 पाठलाग करताना मुन्ना शेख अतिशय दर्जेदार कामगिरी. 6 चेंडू, फक्त 1 रन्साची गरज. आणि जर मुन्नाच्या धावांचा विचार केला तर एकंदरीत 22 धावांचं योगदान मुन्ना शेखने या डावामध्ये दिलेलं आहे. आणि ते देखील जेव्हा फरदीन बाद झाले, उस्मान बाद झाले, उमर बाद झाले, श्रेयस बाद झाले, तरी देखील मात्र त्यांच्या खेळावर कुठलाच परिणाम झाला नाही. यालाच म्हणतात क्लास प्लेअर, अनुभवी प्लेअर आणि लेजंड प्लेअर मुन्ना. ऑन स्ट्राईक यावेळेस बॅटची एज आणि बॉल हवेत आहे. शॉर्ट मिड विकेटला कॅच करी फलंदाज होतोय बाद. शेवटच्या टप्प्यावर आता साथ सोडलेले आहे फलंदाज मुन्ना शेखने उमर 11 एंजल स्पोर्ट्सची. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ हा भगवा जरासा. स्टायलिश प्लेअर ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर अशरफ खान मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. वन ऑफ द बेस्ट फिल्डर, पण आता फलंदाज या भूमिकेत यावं लागणार आहे. असं नाही की सर्व काही संपलेलं आहे SSCC संघाकडून, कारण म्हणतात ना की जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण होत नाही, शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही, तोपर्यंत निर्णय येत नाही की कुठला संघ जिंकलाय. मनीष, कॉमेंट्री बॉक्सपासून आपण लई कौतुक केला मुन्नाचा. त्यामुळे कदाचित आपल्या बॅटिंगला नजर लागा ने म्हणून मुन्नान विकेट बहाल केली की काय, की प्रशांत कॉमेंटेटर करत होतो. काय होता पुढच्या इनिंगमध्ये आपण प्रशांत आदवडे सरांकडून नक्की ऐकूया. शेवटच्या फक्त 1 रन्साची गरज. 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि स्ट्रायकर इंजरी चेन अशरफ खान. मॅन फ्रॉम कांदिवली या मैदानावर आजच्या दिवसात पहिल्या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये ज्यांनी दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलो, अशरफ खान स्ट्रायकर इंजरी चेन. 4 चेंडू शेवटच्या शिल्लक, फक्त 1 रन्साची गरज. जयदीप स्ट्रायकर इंजरी चेन. छोटा पटाका बडा धमाका. हलकेचा पील आणि पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन. सामन्यात ट्विस्ट निर्माण करण्यात जयदेव यशस्वी ठरतलो का. 3 पैकी 3 चेंडू निर्धाव आणि या 3 चेंडूवर 2 महत्वाचे सफलता. सामनो रंगतदार स्थितीत. 3 चेंडू 1 रन्साची गरज. चला आता इक्वेशन कडे जाऊया. 3 चेंडू मध्ये आवश्यकता 1 धावाची. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देण्यात येणार आहे. बघा बादलजी म्हणतात ना की क्रिकेट असो वा F1 रेस, जिंकतो तोच जो वेळेवर गिअर शिफ्ट करतो. आणि या ठिकाणी गिअर शिफ्टिंग केले गोलंदाज जयदीप बोंडिवलेने. 3 बॉल 1 धावांची गरज आणि आता चुरस पडते या सामन्याची. उमर 11चे पाठराखे मोठ्या प्रमाणावर मैदानावर असत. मनीष,
त्यांका वाटताला उमेर 11 जिंकाचा. दुसऱ्या बाजून SSCC डोंबिवली संघाचे पाठीराखे असत त्यांका वाटताला डोंबिवली जिंकाचा. पण माका विचारलं मनीष तर माझा एकच वाक्य, सामनो टाय होऊचो आणि सुपर ओव्हर बघूक मिळाची. थोडक्यात काय तर कोणाची पेटता दाढी आणि त्याच्यावर कोण पेटायता इडी. आणि प्रत्येक प्रेक्षकाला तोच मोह झालेला आहे. पण क्रिकेटच्या मैदानामध्ये तुमचं कर्तृत्व तुमच्या संघाचा विजय किंवा पराजय निश्चित करत असतो. आणि पाहूया ते कर्तृत्व कुठल्या संघाचं पाहायला मिळते. 3 बॉल्स 1ची गरज. 3 चेंडूत एका रन्सांची गरज आणि ह्यो पराक्रम जयदीपने करून दाखवलेला असा. कोकणातल्या एका स्पर्धेत जयदीपने शेवटच्या षटकात जी काय दर्जेदार कामगिरी केली, शेवटच्या षटकात धावांचा बचाव केलो आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडपासून कॉमेंट्री बॉक्स पर्यंत जयदीपला शेकडो प्रेक्षकांनी आपल्या खांद्यावर उचलून घेऊन परतीच्या दिशेने आणलेला. आज ती संधी जयदीप तुझ्याकडे परत एकदा असा. शेवटचे 3 चेंडू आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने भावेश पवार फ्रॉम भिवंडी. 3 बॉल्समध्ये 1ची गरज. एका बाजूला बॉलर तुम्हाला पाहायला मिळतोय जयदीप भोंडुवले फ्रॉम शहापूर. एका बाजूला आता असेल संघ एंजल स्पोर्ट्स उमर 11. एका बाजूला शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब. जिंकेल कोण आता प्रश्न विचारला जातोय. जयदीप यावेळेस ऑन साइडला हलक्या त्याने बॉलला टर्न केलंय. चांगली रिस्ट मोमेंट. बॉल जातोय मिड विकेटला सीमा रेषेच्या दिशेने आणि आता सीमा रेषा पार आणि मिळतील या धावा 4. विजयोत्सव साजरा करणारा हा चौकार आणि या सुप्रीमो चषकातला 10व्या पर्वातला पहिला सामना जिंकलेला आहे उमर 11 एंजल स्पोर्ट्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. SSCC डोंबिवली संघ, शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब डोंबिवली संघ, आपलं दर्जेदार संघ आमच्या सुप्रीमो चषकात तुम्ही उतरवल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुमका पुढच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा आणि उमर 11 एंजल स्पोर्ट्स संघ दुसऱ्या फेरीसाठी तुमका शुभेच्छा देऊन आजच्या दिवसातलो दुसरो सुप्रीमो सामनो तुमच्या समोर. गावदेवी गावठण जिंकलेलं टॉस, घेतलेली फिल्डिंग, रायगड 11 ट्रायडंट नवी मुंबई संघाची फलंदाजी. कसो असतलो हे सामनो आखो देखी हाल तुमच्या समोर ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज मनीष पाटील आणि प्रशांत आदवडे. धन्यवाद समालोचन कक्ष. या दोन्ही संघातील खेळाडू अर्थात पहिला सामना ज्या 2 संघांमध्ये रंगला डोंबिवलीचा संघ आणि उमर 11 याच्या खेळाडूंनी प्लीज इथे मंचावरती यायचंय. आपल्याला किट बॅग्स द्यायच्या आहेत. बघा अशी ओपनिंग सेरेमनीमध्ये किट बॅग्स द्यायच्या राहून गेल्या. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंनी प्लीज इथे मंचाच्या डाव्या बाजूला यायचंय. आपल्या किट बॅग्स घ्यायच्या आहेत. उमर 11 संघ आणि डोंबिवलीचा SSCC संघ आणि उमर 11 संघ आपले खेळाडू प्लीज मंचाच्या डाव्या बाजूला घेऊन यायचे. आपल्याला किट बॅग्स द्यायचे आहेत. आणि दुसरीकडे आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा जाहीर करणार आहोत. तर तेही आपण या मंचावरून जाहीर करणार आहोत. शुभेच्छा तुम्हाला दोन्ही संघांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. पण तोवर उमर 11 आणि SSCC डोंबिवली दोन्ही संघातील खेळाडूंनी मंचाच्या डाव्या बाजूला यायचं आहे आपले किट बॅग्स घेण्यासाठी. प्लीज इट्स अ रिक्वेस्ट. काही वेळात आपल्याला कळेलही की पहिल्या सामन्यात कोण होता सामनावीर, हेही नाव आपल्यापर्यंत काही वेळात येईलच. तोवर उमर 11 आणि SSCC डोंबिवली दोन्ही संघातील खेळाडूंनी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचे आपले किट बॅग्स घेण्यासाठी. उमर 11 संघ स्टेजच्या डाव्या बाजूला यायचे प्लीज. तिथे कार्यकर्ते असतील, कोणी व्हॉलेंटियर्स असतील, प्लीज थोडंसं बाजूला करून घ्यायचं सगळ्यांना. टीम प्लेयर स्टेजच्या डाव्या बाजूला हवेत. उमर 11 आणि SSCC डोंबिवली दोन्ही संघातील खेळाडूंनी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचे आपले किट बॅग्स कलेक्ट करायला यायचे. हॅलो सगळे व्हॉलेंटियर्सनी प्लीज बाहेर यायचंय. व्हॉलेंटियर्स प्लीज प्रेक्षकांना बाहेर घ्यायचंय. आपल्याला दुसरा सामना सुरू करायचा आहे. प्रेक्षकांना बाहेर घ्यायचंय. उमर 11 आणि SSCC डोंबिवली स्टेजच्या डाव्या बाजूला यायचंय. आपण स्टेजच्या डाव्या बाजूला यायचंय. डाव्या बाजूला यायचं स्टेजच्या. हा खालूनच या. सन्माननीय श्री संजयभाई बोतनेजी आपण इथे असाल तर प्लीज मंचावरती यायचंय. भाईंना विनंती करतोय प्लीज आपण मंचावरती यायचंय. आपल्याला किट बॅग्स द्यायच्या दोन्ही संघांना. या उमर 11चा संघ आधी येतोय आणि त्याच्यानंतर SSCC डोंबिवली. मी
मी भाईंना विनंती करेन आपण मंचावरती निमंत्रित आहात. समालोचन कक्ष जर मॅन ऑफ द मॅचचा निर्णय झालेला असेल तर ते नाव आमच्यापर्यंत पाठवायचं आहे. मॅन ऑफ द मॅच जर नाव जर ॲडजस्ट झालं असेल तर आमच्यापर्यंत पाठवून द्या प्लीज. शानदार गेंदबाजी की और नबी तुली गेंदबाजी करते हुए रन भी ज़्यादा नहीं दिए और विकेट भी प्राप्त किए. 2 ओवर 11 रन और 3 विकेट. बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए मैन ऑफ द मैच के हकदार बने हैं अनिकेत सानप. अनिकेत, कॉन्ग्रेचुलेशन.